रसिको सुस्वागतम। आज व्याख्यानमालेचा दुसरा दिवस। या व्याख्यानमालेच्या 48व्या व्याख्यानमालेसाठी आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण करीत आहोत। मी तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आजच्या व्याख्यात्यांना आणि मान्यवरांना स्टेजवर घेऊन यावं। याचवेळी शिवप्रतिमेस, महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याची मी त्यांना विनंती करतो। त्यानंतर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। आजच्या या व्याख्यानमालेचे व्याख्याते आहेत, तर मी हिराचंद मरगाले यांना विनंती करतो की त्यांनी श्यामजीच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारावा। तिन्ही संस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे। भेट देऊन त्यांचं स्वागत करावं। तीन संस्थांची मी थोडक्यात माहिती देतो। यापैकी पहिली संस्था आहे मनोरंजन मंडळ। गेली 49 वर्ष साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ही संस्था कार्य करीत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून सेवेचं काम करीत आहे। स्टडी लायब्ररी, स्पर्धा परीक्षा, व्याख्यानमाला, पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशा विविध माध्यमातून मनोरंजन मंडळ गेली 49 वर्ष सामाजिक कार्य करीत आहे। त्यानंतरची दुसरी संस्था आहे श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अँड रिसर्च फाउंडेशन। ही संस्थासुद्धा गेली 46 वर्ष विविध सामाजिक कार्य करीत आहे। विविध उपक्रमांना त्यांच्या ट्रस्टमार्फत आर्थिक मदत दिली जाते। वैद्यकीय, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात ही मर्दा फाउंडेशन आपलं सामाजिक दायित्व निभावत आहे। त्यानंतरची संस्था आहे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल। ही रोटरी क्लब संस्थासुद्धा गेली 34 वर्ष नियमितपणे शैक्षणिक, वैद्यकीय, व्यावसायिक क्षेत्रात विविध उपक्रमाद्वारे आपलं समाजसेवेचं कार्य करीत आहे। विद्यार्थी दत्तक योजना, पाणी पुरवठा, लहान मुलांच्यासाठी साखर शाळा, पोलिओ निर्मूलन इत्यादी विविध उपक्रमातून ही संस्था संपूर्ण आपल्या भागात कार्य करीत आहे। तर अशा प्रकारे या तीन संस्थांच्या माध्यमातून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते। तर या व्याख्यानमालेचा आता आज सुरुवात होत आहे। त्या दृष्टीनं आपण आज पाहुण्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार केलेलाच आहे। तर या 48व्या व्याख्यानमालेच्या व्याख्यात्यांचा परिचय करून द्यायची विनंती मी आमचे सहकारी खोत यांना विनंती करतो। मित्रहो, आजचे वक्ते हे फक्त पर्यावरणावर बोलणारे नसून त्यांची निसर्गासोबत असणारी घट्ट मैत्री ही त्यांच्या कार्यातून दिसून येते। कारण लोक कोकण सोडून शहराकडे जात होते, पण एका तरुणाचं मन मात्र कोकणातल्या लाल मातीमध्ये रमत होतं। आणि ही गोष्ट आहे कोकणी रान माणूस म्हणून ओळखणारे श्रीयुत प्रसाद गावडे सर आज आपल्या इथे कोकणामधून खास करून आपल्याला व्याख्यानासाठी आलेले आहेत। खरं म्हणजे कोकणातील बागांमध्ये, जंगलांमध्ये, निसर्गामध्ये लहानाचे मोठे झालेले प्रसाद सर यांनी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरचं जग अनुभवले, पण कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये त्यांना काही मन रमलं नाही आणि शेवटी त्यांनी पुन्हा आपल्या गावी येण्याचा निर्णय घेतला। मात्र गावात परतल्यानंतरसुद्धा झपाट्याने बदलत जाणारे ग्रामीण जीवन, नष्ट होणारी जैवविविधता, पारंपरिक शेती, मातीची घरं, स्थानिक संस्कृती यांची होणारी हानी त्यांना अस्वस्थ करू लागली। आणि याच अस्वस्थतेतून जन्म झाला म्हणजे कोकणी रान माणूस या चळवळीची। सरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोकणातील जंगल,
खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा, निसर्ग अशा अनेक विषयांची ओळख त्यांनी लोकांना करून दिली. त्यामुळे लोकांचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकंदरीत बदलला. पण ते फक्त सोशल मीडियापुरतेच मर्यादित न राहता स्वदेश, बॅक टू विलेज, जीवनशाळा, मातीची घरं वाचवा, इको टूर, मी राखणदार अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून स्वावलंबन, शाश्वत जीवनशैली याचे ते कार्यशाळा घेत असतात. आणि अशा त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून URL फाउंडेशनची त्यांना सामाजिक गौरव पुरस्कार हा त्यांना दिला गेला. हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि असे व्यक्ती आम्हाला भेटले, खरंच अभिमानास्पद आहे. आणि खरं म्हणजे सोशल मीडियावर तत्त्वज्ञान सांगणारे आपल्याला अनेकजण दिसतात, पण त्या तत्त्वज्ञान सांगणारे त्यांचे विचारांनासुद्धा जगणारे मोजकीच असतात. आणि असे विचारांना जगणारे आजचे वक्ते आज आपल्याला भेटलेत. त्यामुळं आजच्या वक्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपल्या विचारांनी आम्हाला समृद्ध करावं. तसेच तत्पूर्वी आमच्या मंचावर असलेले सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी समोर आसनस्थ व्हावं. आणि तसेच आपला सर्वांना एक विनंती, आपले मोबाईल्स सायलेंट अथवा स्विच ऑफ मोडवर ठेवावे. धन्यवाद. ना सगळेजण जेवलेत ना? तर माझी ओळख जी काय करून दिली तुम्हाला, ती थोडीशी माझ्या कामाला जरा ओव्हर एस्टॅब्लिश केल्यासारखं आहे. मी एक गावातला माणूस आहे. साधं जीवन जगणं, निसर्ग हा आपल्या जगण्याचा धागा आहे. आणि ज्यावेळेस ह्या व्याख्यानासाठी मला विचारलं त्यावेळेस म्हणूनच मी संजय सरांना म्हटलं की आपण नेहमीच निसर्गाचं कौतुक आणि पर्यावरणाबद्दल चांगलं बोलतो, पण जरा आपण माणसांबद्दल बोलूया. कारण या देशात काही माणसं खरंच निसर्गपूरक जीवन जगत आलेली आहेत, पण ती कुठेतरी आजकाल मला वंचित दिसतात आहेत. आणि तर त्यामुळेच आजचा थोडासा विषय हा पर्यटनाचा नाही किंवा कोकणाचा नाही, तर या दृष्टीने पर्यावरणातला माणूस समजून घेण्याचा आहे. तर तो आपण समजून घेऊयात. माझी ओळख पर्यावरणप्रेमी वगैरे अजिबात नाही. मी एक माणूसप्रेमी आहे. मला जेन्युइनली असं वाटतं की या पृथ्वीवरती माणूस नावाचा एक सुंदर प्राणी जगला पाहिजे आणि म्हणून इथे जलजंगल जमीन आणि चांगली हवा टिकली पाहिजे. कारण 450 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा पृथ्वीवरती ना जंगल होतं, ना पाणी होतं, काहीच नव्हतं पृथ्वीवरती. त्यानंतर अनेक हिमवादळं येऊन गेली. डायनोसॉरसारखा प्राणी ह्या पृथ्वीवरून नष्ट झाला, पण तेव्हाही माणूस नव्हता. त्यामुळे ह्या पृथ्वीवरती माणूसच विनाश करतो असं नाही. ह्या पृथ्वीवरती तशीही हिमवादळे येत असतात. पृथ्वीवरती असाही क्लायमेट चेंज होत असतो. पृथ्वीचं टेम्परेचर कधीही 40 डिग्री सेंटीग्रेड आधी नव्हतं. पृथ्वीचं टेम्परेचर 1000 डिग्री सेंटीग्रेड पण होतं. त्याच्यामुळे 40 डिग्री सेंटीग्रेड झालं आणि हीटवेव्ह आली म्हणून काही घाबरायची गरज नाही. पण 50 डिग्री 60 डिग्री झाल्यानंतर आपण मात्र इथे शिल्लक राहणार नाही, याची कुठेतरी आत्ता आपल्याला जाणीव करून घेण्याची गरज आहे. त्यामुळे प्राणी वाचवा, पक्षी वाचवा, डोंगर वाचवा, याच्यापेक्षा माणूस वाचवा असं मला जेन्युइनली वाटतं की आता माणूस वाचवा म्हणण्याची गरज आत्ता आलेली आहे. कारण आजूबाजूला असलेल्या पर्यावरणामध्ये माणूस जगू शकतो का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. आज आपण बघतोय की आपण जो विकास करतो आहोत, आपण ज्याला प्रगती म्हणतो आहोत, त्याला प्रगतीने आपल्याला काय दिलं असा प्रश्न आपण एकदा स्वतःला विचारूयात. प्रत्येकानं हा प्रश्न स्वतःला विचारा की गेल्या 50-60 वर्षात सुखसाधनांची रेलचेल वाढलेली आहे, पण सुख वाढलं का? 1 इंचसुद्धा सुख वाढलं नाही असं वाटतं मला. कारण अजूनही आपण लिहिताना बालपणीच्या जुन्या गावातल्या गोष्टी, जुना मी कसा होतो यालाच ओव्हर एस्टॅब्लिश आणि रोमॅन्टिसाईज करून म्हणत असतो ना की माझं बालपण चांगलं होतं. 5 वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात कुठलं चांगलं गाव तुम्हाला दिसलं आहे का? किंवा आज गेल्याच्यानंतर तुमच्या जुन्या गावात गेल्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं का की हे गाव खूप छान आहे पूर्वीपेक्षा? की तिथे चंगळवाद वाढला आहे, माणसं फार कमर्शियल झालेली आहेत. म्हणजे अजूनही आमच्या कोकणाच्या बाबतीत पण लोक म्हणतात की पूर्वी कोकणात दिल्याच्यानंतर लोक खरंच साधी बोळी होती. आता आधी सांगतात 300 रुपये दी स्कुबा डायव्हिंग, तरच भितर तुका एंट्री आहे, नाहीतर येऊ नको आहे सर. त्याच्यामुळे यवा कोकण आपल्याच असा, पण पैसे असत तरच येवा, नाही तर येऊ नका, अशी परिस्थिती का निर्माण झाली? कारण माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन ग्राहक म्हणून तयार झाला आहे, माणूस म्हणून तयार झाला आहे का? गेल्या 50-60 वर्षांत नात्यांबद्दल विचार करा, माणसाच्या मानसिक अवस्थेबद्दल विचार करा, फक्त पर्यावरणाबद्दल नका विचार करू. पण ह्या सगळ्याच्या मुळाशी पर्यावरण आहे हे मात्र लक्षात ठेवा. आज आपली मुलं काय आपण त्यांना जे काही शिकवतो आहे
ते खरंच आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचा आणि आपल्या जगण्याशी त्याचा काही संबंध असतो का? म्हणून आम्ही ते जीवनशाळा वगैरे असे काही उपक्रम घेतले खरे, पण जीवनशाळेची खरं गरज पालकांनाच आहे. नंतर आमच्या लक्षात आलं की ज्या रेसमध्ये आपण त्यांना पाठवतो आहोत आणि ज्या AI च्या जगात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आपण त्यांना जाऊया म्हणतो आहोत, तेव्हा थोडंसं EI म्हणजे इकॉलॉजिकल इंटेलिजन्स आपल्याला कळलं आहे का? तर ही परिस्थिती म्हणजे ह्या पृथ्वीसारखा असा सुंदर ग्रह नाही जिथे आपल्याला 6 ऋतूंचे 6 सोहळे अनुभवता येतात. आणि माणूस म्हणून ऑक्सिजनसाठी कुठलीही आजपर्यंत तरी आपल्या महाराष्ट्रात दिल्लीत ते 15 मिनिटाला ऑक्सिजन पार्लर सुरू झालं आहे दिल्लीत, आणि तिकडे 15 मिनिटाला 350 रुपयाला ऑक्सिजन नाकाला लावून जगणारी माणसं आत्ता दिसायला लागलीत. आम्ही पहिल्यांदा म्हणायचो, आम्ही कोकणात म्हणजे किती गावात गेले का माका दिल्लीक जाऊचा असं आम्ही म्हणायचो, म्हणजे काहीतरी मोठा करायचं म्हणजे दिल्लीक जाऊचा. आता आम्ही सांगतो माका दिल्लीक अजिबात जाऊचा नाही. तर मुद्दा हा आहे की आपल्याला आपल्या समोर जे काही विकास म्हणून दाखवलेले मॉडेल्स आहेत, आपल्या समोर जे काही स्वप्न दाखवलीत ती खरंच फसवी आहेत का, की खरंच तेथे आपल्याला जायचं होतं, की काही लोकांनी आपल्या समोर तशी स्वप्न ठेवली जेणेकरून भांडवलवाद, जेणेकरून पैसा आपल्या गावामध्ये यावा आणि तो काही ठराविक माणसांच्या हातातच यावा अशी व्यवस्था निर्माण केली गेली. तर भांडवलशाही वगैरे मोठमोठे शब्द वापरणार नाही, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्या जगण्याशी निगडीत आहेत. म्हणजे मी आज जे काही पाणी पितोय, मी आज जे काही ऑक्सिजन घेतोय, मला लागणारी प्रत्येक गोष्ट निसर्गातून येते. आपण असं म्हणतो की अन्न फक्त निसर्गातून येतं, असंच आपल्याला आत्ता वाटतं की माझ्याकडे जे अन्न येतं तो कोणतरी शेतकरी पिकवतोय इचलकरंजीचा आणि तिथून माझ्याकडे शेवग्याची भाजी येते, बरोबर असं आपल्याला वाटतं. पण मग तुम्ही वापरत असलेला फोन, तुम्ही वापरत असलेले कपडे, तुम्ही वापरत असलेली गाडी ही कुठून येते? ही सुद्धा निसर्गातून येते, पण ती निसर्गात उगवत नाही, तर ती निसर्गाच्या विनाशातून येते. लक्षात घ्या, शेती आणि झाडं ही एकमेव गोष्ट अशी आहे. म्हणजे माणसाला दिलेली देणगी मी का म्हणालो, कारण माणसाला म्हणण्यापेक्षा मी म्हणेन आमच्या आयांना, आमच्या महिलांना दिलेली ही ताकद आहे की ही पृथ्वी आपण तिला आई का म्हणालो, कारण तिच्यामध्ये काहीतरी रुजून आणण्याची क्षमता आहे. म्हणजे जिच्या पोटात काहीतरी रुजून येतं ती फर्टाईल आहे, ती प्रजनन घडवू शकते, ती काहीतरी निर्माण करू शकते, म्हणून ती आई आहे. म्हणून आमची अंबाबाई आहे, आमची सातेरी आहे, आमची जी काय आहे ती आम्ही मातृसत्ताकतेतून आमचा जो काय उदय झाला आहे आमच्या संस्कृतीचा, ती आई आमच्या घराघरात आहे. पण ती जी आई जी काय आपण म्हणतो ती ह्या निसर्गात आहे आणि ती भूमिका आहे, ती सातेरी आहे. म्हणजे तिच्यात काहीतरी निर्माण होत असतं, पण आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट त्या मातीला पोखरून येते आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट त्या नदी आईला, जिला आपण गंगा आणि पंचगंगा म्हणतो, तिला दूषित करून तिचं पाणी ओरबाडून येते आहे. आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट ह्या इथल्या समुद्रातला ओरबाडून येते आहे, जंगलांना ओरबाडून येते आहे. पण खरंच आपण तिचे पुत्र आहोत का? हा प्रश्न कुठेतरी आत्ता आपल्याला पडण्याची गरज आहे. कारण आज आपल्याला जे काही वाटतं आहे, म्हणजे आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांमध्ये देव शोधला होता. म्हणजे आमचे पूर्वज म्हणजे अजूनही आदिवासी कम्युनिटीज आणि कोकणातल्या बऱ्याचशा भागांमध्ये देवराई नावाची संकल्पना आहे. हे आमच्याकडे राई म्हणतात, तसंच फक्त कोकणात नाही तर खाली कर्नाटकात त्याला देवरा काढू असं म्हणतात, केरळात त्याला सर्पकाऊ असं म्हणतात. म्हणजे नागाची जिथे पूजा केली जाते अशा सगळ्या भागांमध्ये असं मानलं जातं की सदाहरित जंगलं हा नागाचा हॅबिटॅट असतो. म्हणजे आपल्या सह्याद्रीमध्ये आढळणारा किंग कोब्रा हा सदाहरित जंगलातली एक स्पेसी आहे, जी महाराष्ट्रात फक्त आपल्या तिराळीच्या जंगलांमध्ये दिसते आणि कर्नाटकात अगुंबेचं रेन फॉरेस्ट आहे, तर त्या ठिकाणी ती एक पर्टिक्युलर स्पेसी जी आहे ती आपल्याला आढळून येते. तिचं नैसर्गिक जंगल तिथे आहे, तर ते देवराई म्हणून त्या पूर्वजांनी राखलं. त्यांचा पर्यावरणाचा अभ्यास हा जाणीवपूर्वक जगण्याबद्दलचा अभ्यास होता. म्हणजे कोकणात गेल्याच्या नंतर तुम्ही जी माशाची कढी आणि भात खाता, हा माझ्या दृष्टीने आमच्या आयांनी लावलेला जगातला सगळ्यात मोठा शोध आहे. कारण तिला कळालं की मासे इकडून घ्यायचे आहेत, भात इकडून घ्यायचा आहे, त्या माशात घालायची तिरफळं म्हणून एक स्पाईस असतं ते त्या जंगलातून घ्यायचं आहे, त्याच्यात गार्शिनिया इंडिका म्हणजे कोकम नावाचा एक नॅचरल अँथ्रासाईन नावाचा कलर असलेलं एक फळ आहे ते टाकायचं आहे, म्हणजे त्या कढीला एक नॅचरल फ्लेवर येईल. आणि हे सगळं खाल्ल्याच्या नंतरसुद्धा अपचन होणार नाही, कारण त्या कोकमामध्ये ई विटॅमिन आहे. आणि त्या कोकमाच्या बटरमध्ये, म्हणजे त्या कोकमाचंच पूर्वी तूप काढून लावायचं आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत. आता ह्या सगळ्याचा शोध त्यांनी लावला. मी शोध लावला म्हटलं, ही काय आधी फिश करी हॉटेलमध्ये नव्हती ना. ह्या सगळ्यासाठी जंगलाचा, समुद्राचा, मातीचा, खाजणांचा, वेटलँडचा अभ्यास करायला लागला. आणि त्यातून आम्ही काय उगवू शकतो ते फक्त खाण्यासाठी नाही, तर त्या पर्यावरणाला पण पूरक असलं पाहिजे अशा पद्धतीचं फूड शोधून काढलं, ज्याला आपण इकॉलॉजिकल फूड असं म्हणतो. म्हणजे जे पर्यावरण पूरक तिथल्याच लोकांनी शोधून काढलेलं अन्न आहे.
पण गंमत तुम्हाला सांगतो, तिने काय डायरेक्ट म्हणजे ती गेली जंगलात आणि तिला काही तिरफळ दिसलं नाही ना, तिने काहीतरी तिच्यात अधिक पण काहीतरी टाकून बघितलं असेल. त्यामुळे आमचे पूर्वज कदाचित हा शोध लावताना तिरफळाऐवजी काजऱ्याचं फळ टाकून विषारी फळ खाऊन मेलेसुद्धा असतील. म्हणजे हे जे आपण जे आजकाल नॉलेज मिळवलं आहे, ज्या नॉलेजला आपण फक्त हॉटेलमधलं फूड करून टाकलं आहे, ते सुद्धा जगण्याचं कितीतरी मोठा अभ्यास आणि नॉलेज आहे. पण आपण कधीतरी त्याला ज्ञान म्हणून बघतो का? आपण ह्याला ज्ञान म्हणून बघायला पाहिजे. आपण फक्त खातो आहोत. म्हणजे जगातल्या फक्त सगळ्या लोकांनी अमुकच एक फूड खावं म्हणून कोणीतरी येऊन सांगतो, पण ते तसं आहे का? 20 किलोमीटरवरती फक्त भाषा बदलत नाही, तर इकोसिस्टीम्स बदलतात, जंगलं बदलतात, पाणी बदलतं आणि त्याच्याबरोबर खाद्यसंस्कृतीही बदलते. म्हणजे आजऱ्याची खाद्यसंस्कृती म्हणजे इचलकरंजीची खाद्यसंस्कृती आहे का? त्यामुळे एकट्या कोल्हापूरची खाद्यसंस्कृती अशी म्हणता येईल का? कोकणामध्ये सह्याद्रीतली पट्ट्यातली खाद्यसंस्कृती म्हणजे आमच्याकडे पण दोन, खलाटी आणि वलाटी असे आम्ही दोन भाग म्हणतो. खलाटीची खाद्यसंस्कृती आणि वलाटीच्या खाद्यसंस्कृतीत फरक आहे. मासो धरल्याच्या नंतर माझ्या घराकडे येऊन 2 तास लागतात. त्याच्यामुळे आम्ही ते प्रत्येक वेळी समुद्रातले मासे खाणो नाही, तर आम्ही खारवलेले बांगडे खातो, म्हणजे सुकवलेले मासे खातो. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्यातून पर्यावरण समजून घेणारी माणसं आहेत. पण आजकाल ह्या जगणं झालं आहे कुठे आणि हे जगणं हरवलं आहे कसं, ह्याच्याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? सुंदर होतं ना गावचं जगणं, वाटतंय ना सुंदर, मग हे जगणं आपण सोडलं आहे का? किंवा कोणी आपल्याला सोडायला लागला असा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? नसेल विचारला तर उगाच गावाचे फोटो आणि रील काढत बसू नकात. कारण त्यातून आपण फक्त गावाच्या जमिनी विकणं प्रमोट करतो आहोत. त्यातून आपण बाहेरच्या लोकांना इथे येऊन कसं सुंदर जगा हे प्रमोट करतो आहोत. आंबा घाटात येऊन जमिनी घेऊन खालून कोकण बघा असं प्रमोट करतो आहोत. पण खरंच आपल्या दृष्टीने त्यांनी तिथे येऊन जगणं म्हणजे विकास आहे का? की आपणच आपल्या इकोसिस्टीममध्ये जसे होतो तसं थोडंफार तरी जगण्याचा प्रयत्न करायचा काय? म्हणजे काल परवा पंतप्रधानांनी असं म्हटले की पेट्रोल, डिझेल आणि याचा वापर कमी करायला लागेल किंवा इतरही गोष्टी कमी. हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं वाटतंय ना आपल्याला ऐकायला. पण जी माणसं खरंच पेट्रोल नाही वापरत त्यांची आज परिस्थिती काय आहे? जी माणसं खरंच आज डिझेल नाही वापरत त्यांची आज परिस्थिती डिझेल घेण्याची तरी आहे का, उरली आहे का? तर मुद्दा हा आहे की आपल्याला पेट्रोल आणि डिझेल वापरू नये असं युद्धामुळे वाटतं असं समजू नका घेऊ. पुढच्या 20 वर्षांमध्ये फॉसिल फ्युएल संपणार आहे. पृथ्वीवरती पाऊस पडतो, डिझेल पडत नाही. ते जीवाश्म इंधन आहे. ते कार्बन म्हणजे हजारो लाखो वर्षांमध्ये फॉसिल फ्युएल्स आपल्या आधी एक सृष्टी होती इथे. आता आपण जगतो ही वेगळी सृष्टी आहे. याच्या आधी पृथ्वीवरती एक सृष्टी होती. ही सृष्टी जमिनीआड गाडली गेली आणि त्याच्यातला जो कार्बन होता तो कार्बन आपण बाहेर काढतो आणि तो जाळतो आणि त्याच्यामुळे कार्बन इमिशन म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड तयार होतो. म्हणून ग्लोबल वॉर्मिंग होतं, म्हणून टेम्परेचर वाढतं, म्हणून एल निनो होतो आणि म्हणून यंदा पाऊस कमी पडणार आहे. ह्या सगळ्या इकोसिस्टीममधल्या गोष्टी आपण किती बारकाईने समजून घेतल्या होत्या पूर्वजांनी, पण त्यांचं नॉलेज आम्ही असं डब्यात टाकून दिलं आणि आज आपण प्रगतीच्या गोष्टी करतो. म्हणजे एकटा कोणीतरी शास्त्रज्ञ म्हणतो की आम्ही मंगळावर जाऊ, पण आम्ही जाऊ का त्या मंगळावरती? आणि त्या मंगळावरती गेल्यानंतर तिथे गुरुत्वाकर्षण असेल का? तिथे पंचगंगा नदी असेल का? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आहेत, त्या आपल्या कशा जपायला हव्यात, आपल्या पूर्वजांनी त्या कशा जपल्या आणि ती जपणारी माणसं आहेत त्या माणसांना आपण कशा पद्धतीने आज कम्युनिटी म्हणून जिवंत ठेवायला हवं याच्याबद्दलचा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रगती म्हणतो त्यावेळेस आपण एक सगळ्यात मोठी गोष्ट मिस करतो आणि ती मला वाटतं आनंद. तर आपल्या आनंदाचं अर्थकारण नावाचं एक छान एक इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस नावाची एक छोटीशी डॉक्युमेंटरी आहे. तरुणांनी ती बघायला हरकत नाही. ती लडाखवरती एक डॉक्युमेंटरी आहे. तर इकॉनॉमिक्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय? तर आपण कशासाठी जगतो हा प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारतो त्यावेळेस जनरली आपण बोलतो की आनंदासाठी जगतो, कुटुंबाच्या आणि माझ्या आनंदासाठी जगतो. पण मग हा आनंद खरंच वस्तू घेऊन मिळतो की तो शाश्वत समाधानातही असतो? ह्याचा जर आपण विचार केला तर पूर्वी गावाकडची लोकं ही कमी आजारीही होती आणि जास्त आनंदीही होती. लक्षात येतं आहे ना? म्हणजे ती कमी आजारी असताना आनंदी जास्त का होती? कारण ती त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणातनंच जगत होती. त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या जगण्यासाठी वेगळा पैसा खर्च करायला लागत नव्हता. म्हणजे आपल्या लक्षात येणार नाही, पण जी आत्ता माझ्यासमोर बसलेली एक प्रौढ पिढी आहे, 2026 साली पाणी विकत घ्यायला लागेल असा तुम्ही विचार 2000 साली केला होता का? आणि आजच्या घडीला दिल्लीमध्ये ऑक्सिजन विकत घ्यायला लागतो ह्याचा विचार तुम्ही केला होता का? आणि पुढच्या 20 वर्षांनी हे जगणंच तुम्हाला पॅकेज फूड म्हणून विकलं जाईल ह्याचा विचार तुम्ही केला आहे का? की तुम्ही फक्त धावता आहात प्रगतीसाठी आणि स्वतःची कंपॅरिझन आपण मुंबई पुण्यामध्ये बसलेल्या, साऊथ बॉम्बेमध्ये बसलेल्या अतिश्रीमंत लोकांमध्ये करतो आहोत?
कदाचित ते त्यांच्याकडे असलेल्या पैशातून वंतारासारखं 3000 एकर जंगल कोकणात विकत घेतील, पण आपलं काय? त्यामुळे आपल्याला आपल्या रिसोर्सेसचं महत्त्व, आपल्या जगण्यातलं आनंदाचं अर्थकारण समजून घेण्याची गरज आहे. आता हे आनंदाचं अर्थकारण म्हणजे नेमकं काय? तर मी आज ज्या पद्धतीचं जीवन इथे जगतो, म्हणजे मी काल 2 दिवसापूर्वी मी अमरावतीला होतो आणि मी आता व्हाया अमरावती म्हणजे विदर्भ मराठवाडा करून मी आता पश्चिम महाराष्ट्रात आलो आणि उद्या कोकणात उतरणार. तर ह्या तीनही भागांमध्ये जर विचार केला तर त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण बऱ्यापैकी पाण्याने आणि जंगलांनी समृद्ध भाग आहे. काल अमरावतीमध्ये अशी स्थिती होती की तिथे 43 ते 44 डिग्री टेम्परेचर आहे. आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, तिथे एका AC हॉलमध्ये बसलो आहे, मिटिंगा करताय, छान वाटतं आहे. पण त्याच्या बाहेर मात्र काही माणसं त्याही अवस्थेमध्ये स्वतःची शेती करतात आहेत, स्वतःचे धंदे करतात आहेत. कोणीतरी टायरवाला गॅरेजवरती पंक्चर काढतो आहे, त्याला ते रस्त्यावरच उभं राहून करायला लागतं आहे. हे 43-44 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असताना करायला लागतं आहे. मग आपण विचार करा, आपण किती सुखी आहोत की आज आपण इथे इचलकरंजीसारख्या भागात राहतो आहोत, जिथून एक नदी वाहते आहे, जवळ सह्याद्री आहे. मग आपल्या आनंदाचं अर्थकारण तुमच्या लक्षात येतं आहे का? आज तुम्हाला आगीत ढकलल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आज जे जीवन जगताय त्याच्यासाठी तुमच्या जगण्यावरचा कॉस्ट हा ऑलरेडी निसर्गाने कमी केलेला आहे. तुम्हाला काहीतरी वेगळ्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, पर्यावरणाने तुम्हाला अशा काही मोफत सुविधा दिलेल्या आहेत ज्यांचा तुम्हाला पैसे द्यायला लागत नाहीत. म्हणजे चंद्रावर गेल्याच्या नंतर जेव्हा उडाल आकाशात 1:6 1/6 असं चंद्रावरती गुरुत्वाकर्षण आहे असं आपण भूगोलामध्ये शिकलो आहे. म्हणजे जमिनीवरती यायलासुद्धा चंद्रावरती तुम्ही शक्य नाही. त्या मातीबरोबर त्या जमिनीबरोबर अटॅच होऊन राहता येतं. हे पृथ्वीवरचं जगणं आहे आणि त्याच्यासाठी जर उद्या पैसे द्यायला लागतील तर ते किती असतील याचा विचार केला आहे का तुम्ही? त्यामुळे पृथ्वीकडून जे काही आपण घेतो त्याचा जर आपण अर्थकारण काढायला गेलं तर त्या अर्थकारणात भारत हा खऱ्या अर्थाने एक समृद्ध देश आहे. भारत का म्हणतो? कारण भारत हा समशीतोष्ण कटिबंधातला देश आहे जिथे मॉन्सून येतो. लक्षात घ्या, जगात सगळीकडे पाऊस पडत नाही. काही ठिकाणी 6-6 महिने बर्फ पडतो, काही ठिकाणी अतिशय वाळवंट आहे, तिथे माणूस जगू शकत नाही. आपण अशा भागांमध्ये जगतो आहोत जिथे माणसं जगू शकतात, पण आपण त्या भागांना असं बनवतो आहोत की इथे माणसं कधीच जगूच शकत नाहीत. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने आता मी सगळ्यांना म्हणजे मी तुम्हाला असं हे करून म्हणत नाही आहे की हे सगळं तुम्ही करता आहात, पण मी असं म्हणतो की ही काही माणसं आहेत जी आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जातात आहेत. तर आपल्याला कुठेतरी त्यातला गाभा लक्षात यायला हवा, ज्याला तार्किक बुद्धिमत्ता म्हणतात. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आपणही करायला हवी. आपणही प्रवाहाच्या दिशेने जात असताना नेमका हा प्रवाह मला कुठे घेऊन चालला आहे ह्याचा शोध घ्यायला हवा. लक्षात आलं ना? तर हा शोध घेण्यासाठी मला असं वाटतं की हे कुठेतरी डोळे उघडण्याची आज समाजाला, आज तरुणांना गरज आहे की आपण नेमके कुठे चाललो आहोत, आपल्याला नेमकं काय अचीव करायचं आहे, आपल्याला नेमकं गाव कसं हवं आहे आणि आपण कुठे थांबणार आहोत हे आपल्याला कळलं आहे का? की आपल्याला प्रत्येक वेळी पुढे पुढे जायचं असतं आणि ह्या ज्या सगळ्या पुढे जाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या करत असताना पुढे जाऊन नेमकं आपण काय साध्य करणार आहोत हा एक सगळ्यात मोठा मला वाटतं की प्रश्न आहे. एक छोटीशी गोष्ट आहे. एक श्रीमंत व्यापारी एका खेड्यागावामध्ये असा फिरत असताना त्याला एका वडाच्या झाडाखाली एक माणूस शांत, आम्ही कोकणात जे का सुशेगात म्हणतो किंवा निवांत असं कोल्हापुरातली माणसं म्हणतात, तर निवांत असा पडला होता तो. आणि तो अति श्रीमंत माणूस येऊन त्याला म्हणाला, अरे बाबा उठ, काहीतरी काम कर, असा काय पडला आहेस मेल्या? तर तो उठला. म्हणजे कोल्हापुरातलाच माणूस होता ना, त्याची सणकली मला वाटतं. काय उठला, बोला काय करायचं आहे, काय म्हणतो? तर बोला, अरे काम कर काहीतरी. तो म्हटलं काम करून काय करणार? तर बोला काम करून पैसे कमावशील. मग पैसे कमवून काय? पैसे कमवून चांगलं घर बांधशील. घर बांधून काय करायचं? पोरांची लग्न करशील, अमुक तमुक गाड्या घेशील. शेवटी काय करशील? नाही मग कुठेतरी निवांत पडशील ना. तर बोला, अरे मेला निवांत पडलो आहे ना मी आता. तर हा जो काही दृष्टिकोन आहे हा गावातल्या लोकांमध्ये शिल्लक असतो. पण जेव्हा आपण स्वतःला सुशिक्षित आणि फार शाणे समजायला लागतो त्यावेळेस आपला फार प्रॉब्लेम होतो. कारण ही सुशिक्षितता येत असताना आपल्याकडे ती बुद्धिमत्ता आपण हरवत जातो की आपल्याकडे जे साधेपणा होतं त्यातही समाधानी होतो ना आपण. तर ते समाधान मला असं वाटतं हे कोल्हापुरातल्याही गावात होतं आणि कोकणातल्याही गावांमध्ये होतं. ते आपण कसं समजून घेऊ शकतो, त्या दिशेने कसं जगू शकतो, हा मला असं वाटतं की याचा शोध आपण घेतला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जी कविता आहे की या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. त्याचं शेवटचं वाक्य बोलताना ते म्हणतात की
पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे. म्हणजे हा माणूस एक खेडूत माणूस आहे, त्या झोपडी बिपडीमध्ये राहत असतो. त्याच्या झोपडीला कुठेही दरवाजे नाहीत, काही नाहीत, मऊ बिछाने नाहीत, पण म्हणतो या शेणाच्या जमिनीवरती छान झोप लागते, रात्री पडलो की मस्त त्रिपुरारीचा चंद्र मला दिसतो. आणि हे सगळं होत असताना हे सगळं बघून देवेंद्र म्हणतो, पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. म्हणजे ह्या मेल्याला मी काय झोपडीत पाठवलं होतं, पण त्यातही तो सुखी आहे. म्हणजे काय पद्धतीचं साधा आणि समाधानी जगण्यातला आनंद जो मला वाटतं तो कुठेतरी हे करायला हवा. काही माणसं फार शिकतात, मुंबईमध्ये जातात आणि माझ्यासारखी तुम्हाला ज्ञान द्यायला इकडे येतात. पण मी तसाच गावाकडे गेलो. पण अशीही माणसं आहेत, म्हणजे मी असं त्यांना नावं ठेवत नाहीत, पण ती कुठेतरी गावाकडे येऊन गावाची जीवनशैलीला कुठेतरी कमीपणा आपल्याला दाखवत असतात सततचा. आता हा इथे होतो की नाही माहिती नाही, पण कोकणात बऱ्यापैकी या होता. म्हणजे कोणतरी मुंबईत जाता 2-4 दिवस त्याच्या दादर आणि बँड्राची मोठमोठी नावं घेऊन मराठी चांगली भाषा शिकन येता आणि आमका सांगतो तुमची मालवणी गावठी आहे, तू कसलो मला झाडावर चढते आणि मासे धरतंय, अरे चल माझ्याबरोबर कामाक थंय सर. पण आज अशी परिस्थिती झाली आहे की TCS कंपनीने एकाच वेळी 10,000-15,000 लोकांना कामाला दिल्याच्यानंतर आता गावाकडे येऊन कसा रेच बाबा जगू, अशा पद्धतीचे प्रश्न लोकांना पडलेले आहेत. आमचे रील्स आणि व्हिडिओज बघून आता गावाकडे येऊ नकात, कारण गावाकडे आधीच काही लोंढे आलेले आहेत आणि हे लोंढे आता गाव काही शिल्लक ठेवणार नाही आहेत. त्यामुळे ते गाव तेव्हा जपायचं होतं तेव्हा आपण जपलं नाही आणि आज ज्या पद्धतीने जपायला पाहिजे ती आपली दृष्टी नाही. कारण पैसे कमवण्यासाठी गाव नव्हतं, जगण्यासाठी गाव होतं. चांगलं आनंदी जीवन गावामध्ये निर्माण होऊ शकतं. चांगला पैसा निर्माण झाला तर ते गावाचं गाव राहील की नाही ही फार मोठी शंका निर्माण होते. कारण आपल्याकडे पैसा निर्माण करताना तो ओरबाडूनच केला जातो असं माझं तरी स्पष्ट मत आहे. म्हणजे कोणीतरी काहीतरी शाश्वत करतो आणि त्याला पैसा मिळाला आहे असं तरी मला वाटत नाही. गावात प्रामाणिकपणे शेतकी करणारी लोकं असतात, गुरंढोरं पाळत होती, आनंदात राहत होती. पण पैसा कमवला त्या पंचगंगेतून वाळू काढणाऱ्यांनी, पैसा कमवला तिकडे मायनिंग करणाऱ्यांनी, मालवणातून चिरे काढणाऱ्यांनी आणि मोठमोठे बंगले बांधून आम्हाला मोठमोठे आदर्श निर्माण केले की असं जगायचं असतं. असं नाही साधासुद्धा मातीभीतीच्या घरात नाही राहायचा. असे 2-3 इमारती आणि समोर 2-4 बुलेट गाडी लागले का माणूस म्हणून जगव तू ह्या झाल्या. आणि हे सगळे असे माणसं जर जगायला लागली तर पृथ्वीवरती किती सह्याद्री, म्हणजे मला असं वाटतं की 10 पृथ्वी पुन्हा तयार करायला लागतील. आणि हे जगणं जे काही मी म्हणतो तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल, पण जी काही माझ्या समोर जी काही प्रौढ माणसं, जुनी माणसं जी काही बसलीत, त्यांना मला सांगायचं आहे की हे जगणं गेल्या 20 वर्षात संपलं की नाही. गेल्या 20 वर्षात आपलं अख्खं कृषी संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. भलेही आपल्याकडे ट्रॅक्टर आलेले असतील, पण ती बैलजोडी, म्हणजे मी जेव्हा कोल्हापूर इमॅजिन करतो मराठी चित्रपटातून, म्हणजे मी आधी कोल्हापूर बघितलं ते चित्रपटातूनच बघितलं, त्यावेळेस मला ते कसं छान वाटायचं. बैलगाडी आणि तिथलं ऊसाची शेती आणि समृद्ध जीवन मला दिसायचं. तर ते कुठेतरी आज मला इथे नाही दिसलं. ते आता उद्या तुम्ही कोकणात आल्यानंतर सुद्धा हेच म्हणाल की आम्हीसुद्धा जे बघायचो ते कुठेतरी दिसत नाही आहेत. 4 लेन हायवे झालेत, मोपाचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं आहे माझ्या बाजूला, सगळं काही आलं आहे, पण त्यात माझं गाव कुठेतरी दिसत नाही. तर ते कुठेतरी हे का हरवलं आहे ह्याच्याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे. आणि यात आपलीही चूक आहे 100% असंही नाही. आपण कुठेतरी या प्रवाहामध्ये भरडले गेलेलो आहोत. आपण जेव्हा इव्हॉल्युशन म्हणतो, उत्क्रांती म्हणतो, त्यावेळेस साधारण मला वाटतं वाफेच्या इंजिनाचा शोध लागण्याआधी, म्हणजे साधारण एक 300-350 वर्षांपूर्वी पृथ्वीच्या टेम्परेचरमध्ये फारसा बदल झालेला नव्हता. म्हणजे 2000 वर्षांमध्ये जे पृथ्वीचं टेम्परेचर कुठेतरी 1 डिग्रीने वाढलं असेल, पण गेल्या 350 वर्षात इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या नंतर पृथ्वीचं टेम्परेचर डिरेक्टली 3.5 डिग्री सेंटीग्रेडने वाढलं आहे. आणि असं म्हणतात की 2030 साली हे टेम्परेचर अगदी 4पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि हे टेम्परेचर 4 झाल्यानंतर फक्त गरमी वाढणार असा त्याचा खरा अर्थ होत नाही, तर वाऱ्यांची गती बदलणार आणि त्याच्यामुळे पावसाचं गणित बदलणार आणि ओव्हरऑल ज्या वेळेस मॉन्सून यायला हवा त्यावेळेस तो येणार नाही. म्हणजे फक्त आम्ही काय करतो, कॅलेंडरमध्ये बघून दिवाळी सेलिब्रेट करतो, पण खरंच त्यावेळेस आपण काही हार्वेस्ट करतो का? म्हणजे कोकणात दिवाळी म्हणजे दिवाळी हा खरं कोकणात नाही भारतभरात हा हार्वेस्टिंगचा सीझन आहे, म्हणजे सुगीचा महिना आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण काहीतरी भात कापून घराकडे आणतो त्यावेळेस आपण दिवाळी सेलिब्रेट करतो. पण आज मला वाटतं आपण कॅडबेरीवाले टी व्हीवर ॲडव्हर्टाईज दाखवतात म्हणून आपण डिलेवरी सेलिब्रेट करतो आणि मोती साबणाच्या वापरासाठी. बाकी आपण सण समजून घेतलेले नाहीत, परंपरा समजून घेतलेल्या नाहीत, त्या परंपरांचं डीजेकरण करून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्या परंपरांच्या डीजेकरणातनं नेमका शेतकऱ्याला फायदा होतो की कोणाला होतो हाच फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे काय तर अक्षय तृतीयेलाच आंबा खायचा, पण आम्ही त्याआधीच खाल्ले आंबे, कारण यंदा आंबे त्याच्या आधीच लागलेले. तू कशाला अक्षय तृतीयेला खातो? उगाच
कॅलेंडरमध्ये लिहिलं आहे म्हणून. तर मुद्दा हा आहे की क्लायमेटच्या बदलांमध्ये आपल्याला आपल्या परंपरांचा आणि संस्कृतींचाही विचार करायला हवा. आपण बाजारीकरण करून टाकलं आहे आमच्या परंपरांचं, बरोबर ना? प्रत्येक गोष्टीला आपण पैसा आणला. पूर्वी आमच्याकडे कसे सण साजरे केले जायचे, म्हणजे कोकणातसुद्धा अजूनही मातीचा गणपती असतो, त्याला ती सगळी सह्याद्रीतली रानफुलं वगैरे सजवायची आणि छान करायचं. पण मी पहिल्यांदा जेव्हा मुंबईत जाऊन लालबागचे राजेबिजे अमुक तमुक बघितले, त्यानंतर लक्षात आलं, रे हे पण सण असतात का? म्हणजे हे काय आहे, म्हणजे काय, म्हणजे ह्याचा खरं अर्थ कळत नाही. आणि अर्थकारण आला की मला वाटतं तिचे सण आणि त्यातले साधकीपूर्णता, त्याच्यातला साधेपणा आणि मानवी काही त्याच्यात शिल्लक राहत नाही. सगळं आजकाल आपण सगळं काही मेकॅनाइज करून टाकलेलं आहे. होळीला आम्ही एक झाड 100% तोडणारा कोकणातली लोकं, पण मी सांगतो, पण होळीला एक झाड तोडत असताना पूर्वीचे लोक वर्षातनं एकदाच झाड तोडायची आणि ते पण होळीलाच तोडायची. कारण होळी म्हणजे कुठला महिना असतो, तर तो वसंत ऋतू असतो. आणि वसंत ऋतूमध्ये जेव्हा तुम्ही झाड तोडता त्यावेळेस त्याला नवीन पालवी येते. म्हणून आयडियली झाडं तोडण्याचाही एक काळ असतो, कारण झाड आपल्याला वापरायचं आहे ना, तर त्या झाडाचंही हार्वेस्टिंग असतं, फक्त फळांचं नसतं. त्या झाडाचं हार्वेस्टिंग करण्याचा काळ म्हणजे होळी असतो. आणि आम्ही वर्षभर आता झाडं तोडत चाललो आणि परत होळीला पण एक तोडणार म्हणतो आहे, का आता देवाला द्यायचं आहे, म्हणजे वर्षभर देव बघणार नाही का तुका? तर हा जो काही मुद्दा आहे, ह्या सगळ्याला घेऊन आपण जी आजची कम्युनिटी म्हणतो, आजच्या समाजाची आपल्याला एक वेगळी रचना समजून घ्यायला लागेल. आणि ही रचना आपण फक्त पैशात समजून घेता येणार नाही. आपल्याकडे नेमके काय रिसोर्सेस आहेत त्याचं मॅनेजमेंट करायला लागेल. आपल्या गावाकडे नेमकं काय आहे ते कसं समजून घेता येईल आणि त्यातूनच पर्यावरणपूरक विकास कसा साधता येईल, असं आपण काही मला असं वाटतं की असं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मी तुम्हाला रिकमेंड करेन यंगस्टर्सना की पर्यावरण समजून घेण्यासाठी माधव गाडगीळ सरांचं इकॉलॉजी आणि इक्विटी, यूज अँड अब्यूज ऑफ नेचर इन कंटेम्पररी इंडिया नावाचं पुस्तक आहे. हे तुम्ही वाचा, कारण झाडं लावणं फक्त म्हणजे पर्यावरण वाचवणं नाही, तर आपला ह्या आजच्या ह्या जगण्यासाठी काय ऱ्हास होतो आहे पृथ्वीचा, तोही आपण आधी समजून घेतला पाहिजे. कारण आजच्या क्लायमेट चेंजच्या कंडिशन्समध्ये झाडं कुठे लावणार आणि झाडं लावलेली खरंच जगतील का, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सह्याद्री पट्ट्यातल्या आंबोलीजवळच्या कोकणातल्या एका गावामध्ये, जिथे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात पाऊस पडतो, अशा महाबळेश्वर किंवा सह्याद्री किंवा आंबा घाटातल्या एखाद्या गावामध्ये तुम्ही जंगलतोड करणार आणि तुम्ही झाडं लावणार नांदेडमध्ये, ह्याला वृक्षारोपण म्हणत नाही, ह्याला म्हणतात बनावटगिरी असं मी म्हणेन. कारण खरंच त्या झाडांचा प्रत्येक इकोसिस्टीममध्ये एक रोल असतो. म्हणजे फणसाचं झाड कुठे असायला हवं, तर ते सह्याद्रीतच असायला हवं, कारण फणसाचं झाड हे सगळ्यात जास्त माती धरून ठेवतं. फणसाचं झाड हे एव्हरग्रीन झाड आहे, सदाहरित वृक्ष आहे, तो तेवढा पाऊस सहन करू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या निसर्गाने जिथे तिथे एक रचना केलेली आहे, ती रचना समजून घेऊन विकास करायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांना रस्ते करा आणि अमुक करा आणि विकास आणा हे सांगण्यापूर्वी आपली एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण एकदा समजून घेण्याचे काही त्यांचे क्लासेस जर आपण लावले आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपण कुठेतरी आपली इकोसिस्टीम, आपलं ऑक्सिजन, आपलं पाणी, आपल्या भविष्यातल्या पिढ्यांचं खरं जीवन आपण जर त्याच्यामध्ये कुठेतरी बघायला त्यांना लावलं, तर मला असं वाटतं की त्यातून खऱ्या अर्थाने एक दृष्टीपूर्ण कार्यकर्ता, एक खऱ्या अर्थाने एक समाजाभिमुख नेता मला वाटतं निर्माण होईल. नाहीतर फक्त 5 वर्षांसाठी तुम्ही आता माका निवडून दिल्यात, आता मी माका वाटत तर करीन, अशा पद्धतीची वृत्ती निर्माण होते. आणि मुद्दामून म्हणतो, कारण पॉलिसीजबद्दल बोलल्याशिवाय पर्यावरण संपूर्ण होत नाही. कारण मुळात आधी पॉलिसीज अशा येतात, म्हणजे एखादा हायवे असा येतो की तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि त्या हायवेमुळे होणाऱ्या झाडांचं नुकसान सोडून द्या, त्या हायवेनंतर मागोमाग येणारे डंपर, JCB आणि त्याच्या मागून येणारं क्राऊड आणि त्याच्या मागून येणारी निसर्ग ओरबाडणारी जी संस्था आणि रचना आहे, ती आपण कधी समजून घेतली आहे का? एवढा मोठा रस्ता माझ्या गावातून गेला, वाह, आता काय बाजूला एक टी स्टॉल टाकतो आणि सेंद्रिय गुळाचा चहा विकतो, असं म्हणून तुझी इकॉनॉमी वाढेल. पण बाकीचे इथे येऊन जे जमिनी विकत घेतील आणि रिसॉर्ट्स बांधतील आणि जे काही करतील, तेव्हा तुझा सेंद्रिय गुळाचा चहा प्यायला कोण रे येतं आहे? मला तर 5 स्टारमध्ये बसून प्यायचा गुळाचा चहा, तू करतो का 5 स्टार? आणि आपण करूही शकत नाही आणि करूही नाही. आपण कुठेतरी आपल्यासाठी म्हणून, आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी म्हणून पर्यावरण कसं जपता येईल ह्याचा विचार करायला हवा. मगाशी हे सगळं बोलत असताना तुम्हाला असं वाटेल की हा फारच विकास विरोधी वगैरे आहे आणि ह्याला काही विकास नको, तर आदिमानवासारखं तुला जगायचं आहे का, असं वगैरे लोक म्हणतात.
पण आदिमानवासाठी सारखं जगण्याइतके आपण भाग्यशाली नाही आहोत, कारण आदिमानवं खरंच सुंदर जीवन जगत होती. ह्या देशात अजूनही आदिवासी आहेत आणि ते फारच छान जीवन जगतात. आपल्याला वाटतं आदिवासींचं जीवन म्हणजे कमीपणाचं जीवन, पण आदिवासी डिरेक्टली सह्याद्रीतलं पाणी पितात. आदिवासींना छान मस्त, आता आपण जेव्हा उकडून AC मध्ये बसलो आहोत तेव्हा त्यांना असे मस्त गारगार वारे त्यांच्या जंगलातून येत असतात. त्यांच्या आजूबाजूला त्यांनाच जरी मेडिकल कॉलेज नसलं तरी हवे असलेल्या वनस्पती आयुर्वेदातल्या त्यांनी जपलेल्या असतात आणि त्यातून त्यांचं चांगलं जीवन चालत असतं. रोग निर्माण झाल्यानंतर हॉस्पिटल्स निर्माण होतात, आधी हॉस्पिटल निर्माण होत नाहीत. म्हणून मला कधी कधी लोक विचारतात, कोकणात हॉस्पिटल्स नाहीत मग तुमचं चालतं? तुम्ही सांगितलं करोनामध्ये सगळ्यात कमी डेथ रेट हा ग्रामीण भागाचा होता आणि त्यातल्या त्यात कोकणातल्या अतिशय दुर्गम भागातल्या गावातली माणसं कोरोनामध्ये मेलीच नाहीत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ना. मग आधी अशी व्यवस्था निर्माण करायची की लोकांना कॅन्सर होईल आणि नंतर कॅन्सरची हॉस्पिटलं काढायची, ज्याला आपण आजच्या भाषेत CSR फंडिंग म्हणतो. तर हे सुद्धा मुद्दे तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे की NGOज कशा चालतात, आपण त्यांची कामं कशी चालतात, खरंच पर्यावरण वाचवणं म्हणजे काय, आणि ह्या सगळ्याचा व्यापक अर्थ समजून घेतला पाहिजे. या मातीत असा संत होऊन गेला जो म्हणतो कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी, आणि या मातीत आता असे बंधू निर्माण होतात आहेत जे आपल्याला सांगतात आहेत की देव कुठेतरी त्या अमुक ठिकाणी बसला आहे आणि तिथे तुम्ही 5,000 रुपये टाका म्हणजे तो तुम्हाला पावेल. तर अशा पद्धतीने तो काही निर्माण होत नसतो. आपल्या कामातूनच एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक वातावरण निर्माण करणं आणि आपण आपल्या कामातच देव मानणं, अशी ही संत परंपरा तुकाराम महाराजांपासून ह्या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि ज्या विठ्ठलाला भेटायला आपण जातो त्याला असेच आपले कंपनीत काम करून भेटायला जात नव्हतो. आपण आधी शेती करत होतो आणि शेतीनंतर आपल्याकडे ज्यावेळेस वाऱ्या व्हायच्या त्या सगळा एक आध्यात्मिक प्रवास होता, तो शेतातला प्रवास होता. ती शेतं संपवायची, हायवेज काढायचे. आणि बिचारे आत्ता मला प्रश्न पडतो की एवढ्या या हायवेवरून वारकरी चालणार कसे? जर उद्या हा शक्तिपीठासारखा हायवेज गेला तर आमच्या वारकऱ्यांचे पाय पळून जातील. अशा पद्धतीचा विकास आमच्या वारकऱ्यांना विचारून, तळागाळातल्या समाजातला विचारून झाला आहे का? आणि मग बहुसंख्यांना नको असलेला विचार का होतो आहे? खरंच भांडवलशाहीने आपल्याला इतकं ग्रासलं आहे की काही लोकांचं मत आपण विचारात घेतच नाही आहोत आणि काही झुंडशाहीतली लोकं काही लोकांना निवडून देतात आणि त्यांच्या प्रेशरखाली आपण जगतो आहोत का, असं सध्या वाटण्यासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि गमतीशीर गोष्ट आहेत की निवडणुका जवळ आल्यात की लाडक्या बहिणी निर्माण होतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या योजना तयार होतात. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ह्यांचाही पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असतो. म्हणून हा मुद्दा घेतलेला आहे की आपलं जगणं हे, म्हणजे मी तर असं म्हणेन की योजनांबद्दल आपण फार, म्हणजे आत्ता मी जेव्हा पर्यावरण म्हणतो त्यावेळेस योजनांबद्दल मुद्दामून बोलतो. कारण कोकणात तुम्ही आधी गेलात तर लोकांकडे घरं नव्हती असं तुम्हाला कधी दिसलं आहे का? की लोक रस्त्यावर राहत होती, मातीची कौलारू घरं होती. ती सगळं पंतप्रधान मंत्री आवास योजनेमध्ये संपली. कारण लोकांना असं सांगितलं की मातीचं घर म्हणजे कच्चं घर आणि 1,20,000 रुपये खात्यावर जमा केले, त्याच्यात टॉयलेटसुद्धा बांधून होत नाही. लोकांनी असलेली घरं पाडली, 4 चिरे बांधून घरं बांधण्यावरती JSWचे पत्रे घातलेत आणि आज त्याच्यात बेकार उकडतं आहे. मुद्दा हा आहे की ह्या योजना फसव्या आहेत. ह्या योजना कॉन्ट्रॅक्टरच्या पोट भरणाऱ्या आहेत. त्यांच्या दृष्टीने आपल्या मातीतलं जगणं हे चांगलं जगणं नाही, ते क्वालिटी जगणं नाही. पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही एक मातीचं घर रिस्टोअर केलं आणि आज माझ्याकडे 5,000 रुपये देऊन मातीच्या घरात पर्यटक येऊन राहतो आणि आम्ही जेवतो तेच जेवण जेवतो आहे. म्हणजे आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवणाऱ्या ह्या योजना असतात. किंवा आपल्याला सातत्यानं गरिबी म्हणून जे सांगितलं जातं ते जगणं गरिबी नाही नसून त्यातली श्रीमंती आपल्याला ओळखायला यायला हवी. दुसऱ्या अशा काही योजना असतात की आपल्याला मोठ्या प्रमाणावरती हायब्रिड सीड्स विकलं जातं आणि ह्यातून मला असं वाटतं की बरेचशी गावठी बियाणं संपुष्टात आलेली आहेत. की आपल्याला असं वाटतं की गावठी जे काही हायब्रिड सीड असतं ते टाकलं की त्याला खत 100% टाकायला लागतं, त्याला फवारण्याही करायला लागतात. म्हणजे तुम्ही जर आत्ता बघाल तर हापूस हा कोकणातला सगळ्यात जास्त फवारणा केलेला आंबा आहे. माझ्या दृष्टीनं तो क्वालिटी आंबा नाही. क्वालिटी आंबा म्हणजे जो आंबा रायवळ ज्याला आपण म्हणतो किंवा आपण ज्याला गावठी, तुमच्याकडे त्याला झाडी आंबा किंवा घोटी आंबे ज्याला आपण म्हणतो, ह्या आंब्यांना आपण काहीही खत घालत नाही. हे आंबे व्यवस्थित आत्ता पिकतात. मे महिन्यात 4 त्याची जाऊन आणली की त्याचा एक मस्त रायता म्हणून एक ती छान रेसिपी बनते किंवा चोखून बिकून खाता येतात. त्याच्या इतके न्यूट्रिशन कशातच नाही आहेत. ते का नाही आहे ते सांगतो. कारण मुळात हापूससारखी कलमं, ही हापूस हा मुळात अल्फॉन्सो नावाच्या एका पोर्तुगीज माणसाने गोव्यात घेऊन आला पोर्तुगीज काळामध्ये आणि तो नंतर कोकणामध्ये सगळीकडे लावला आणि त्यातून चांगले मोठमोठे आंबे मिळायला लागले. पण त्याला दरवर्षी फवारण्या करायला लागतात. पण हे जे काही रायवळ आंबे आहेत हे ना आम्ही लावलेत, हे निसर्गतः रुजलेत.
300 400 वर्ष जगतात ते आंबे. त्यांनी 1965चा दुष्काळही बघितला आहे आणि 2019चं तौते वादळसुद्धा बघितलं आहे. माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या जीन्समध्ये त्यांच्या जनुकीय बदल असे झालेले आहेत की कुठल्याही क्लायमेटच्या कुठल्याही हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये फाईट करण्याचे गुणधर्म त्यांच्यात आहेत. मी म्हणतो हापूस देण्यापेक्षा लहान मुलांना 4 ते चोखायचे आंबे द्या, ते जास्त न्यूट्रियंट आहेत. आणि आंबा हा काही परफेक्टली शेपमध्ये जसा AIमध्ये दाखवतात तसा नसतो, तो आमच्या गावठी माणसांसारख्या गावठीत दिसत असतो. त्यामुळे गावठीपणा काय आहे, त्या गावठीपणाच कसा मी त्याला इकॉलॉजिकल असा शब्द वापरला. कारण आजकाल म्हणजे आपल्या तरुण पिढीला ना प्रत्येक गोष्ट मॉडर्नाईज केलेली आवडते. म्हणजे काही शब्द जर इंग्रजीत बोललात तर ते फार मॉडर्न वाटतात. म्हणजे आधी लोक नैसर्गिकच शेती करायची, पण आज नॅचरल फार्मिंग म्हटल्यानंतर 5 रुपये लोक जास्त देतात, सेंद्रिय गुळाचा चहा वगैरे. तर हे जे काही आहे की ह्याला ग्रीन कॅपिटलिझम म्हणतात, की तुम्हाला प्रत्येक गोष्टीच्या पुढे नॅचरल जोडायचं. आणि हे जे काही नॅचरल किंवा नैसर्गिकपणा आहे तो आपलं मूळ आहे ते आपलं. आणि ते मूळ जे काही नैसर्गिक आहे त्याची आज कुठेतरी एक किंमत तयार होते आहे. आणि त्याला घेऊन आपण कशा पद्धतीने आपल्या भागामध्ये या गोष्टी रुजवू शकतो, लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो, मला असं वाटतं हा विचार आपण करायला हवा. देवराईबद्दल जसं मी बोललो तसंच बऱ्याच ठिकाणी आपण नद्यांनाही देवता म्हणून पूजलेलं आहे. आणि ह्या नद्यांच्या काठचे देव म्हणजे फक्त देवता नाहीत, तर ती अख्खी नदी म्हणजे देवता असते. म्हणजे कृष्णेचा उगम मला वाटतं साताऱ्यामध्ये झाला आणि ती कृष्णा बंगालच्या उपसागराला जवळपास 2-2.5 हजार किलोमीटर अख्ख्या दक्षिण भारताला समृद्ध करून जाणारी जी नदी आहे, तर त्या नदीत मला देव दिसतो. आणि ह्या ज्या काही रविश्चंद्रो घनावृक्ष नदी गावश्य सज्जना येथे परोपकाराय लोके देवेन निर्मितः, तर हे जी अशी काही आपल्याकडे जी संस्कृतात काही लिहिलेली मोठमोठी सुभाषित आहेत, ती अशी मला वाटतं की ती आज पुन्हा पुन्हा त्याचा विचार करण्याची गरज आहे की ह्या नदीमध्ये, या डोंगरांमध्ये, या झऱ्यांच्या पाण्यांमध्ये, या मातीमध्ये असलेली जी ताकद आहे ती आपण समजून घ्यायला हवी. आणि ती जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेस आपण तिचा आदर करू. आणि त्याच्यातलं देवत्व जे आपण समजून घेतलं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण नदीमध्ये प्लास्टिक टाकतो किंवा नदीमध्ये एखादी घाण टाकतो त्यावेळेस आपण स्वतःलाच त्रास देतो की काय असं वाटायला हवं. पृथ्वी जिवंत आहे, पृथ्वी जिवंत आहे, लक्षात घ्या. पृथ्वीवरचा कुठलीच गोष्ट निर्जीव नाही आहे. पृथ्वी जिवंत आहे आणि पृथ्वीला झालेली जखम ही तुम्हाला मला झालेली जखम आहे, कारण तुम्ही आणि मी सुद्धा पृथ्वीच आहोत. तुम्ही आणि मी सुद्धा काही आकाशातून पडलेलो नाहीत. आपल्याला ज्या पूर्वजांनी जन्माला घातलं तो सुद्धा याच पृथ्वीवरती हेच झऱ्याचं पाणी आणि हेच पृथ्वीवरचं अन्न खाऊन जन्माला होता. आणि आपण जे काही हे काही निर्माण केलं आहे, हे स्टेज, हा माईक, हे फॅन, हे सगळं हे पृथ्वीवरचंच घेऊन निर्माण केलेलं आहे. मंगळावरून आलेलं AI नाही आहे, सगळं इथेच आहे. आणि हे सगळं घेत असताना जेव्हा आपण पृथ्वीला त्रास दिला आहे तो त्रास आपल्यालाही होणार आहे. त्यामुळे येणारा काळ हा क्लायमेट चेंजचा म्हणजे आपल्याला त्रास करून घेण्याचा काळ आहे. जितका त्रास पृथ्वीला केला आहे, या मातेला केला आहे, तितका त्रास भोगायला लागणार आहे. तो कमी भोगायला लागायला हवा असेल तर मात्र आपल्याला काही गोष्टी जपायला लागतील आणि त्या जगण्यातूनच जपायला लागतील. मी खूप बोललो, खूप वेगवेगळ्या पद्धतीने बोललो. तर तुमच्यातून काही जर प्रश्न असतील तर आपण थोड्या वेळासाठी घेऊयात. हां सर. दोन्हीकडे मोठा प्रॉब्लेम आहे की पोटासाठी शेती करणारी माणसं कमी झालेली आहेत. कोकणामध्ये सगळ्यांचा आत्ता कल हा काजू कसे लावतो ह्याच्याकडे आहे. पण भात इतकं खातात रोज, पण काजूच लावायचं, पण काजू इतका खात नाहीत. पण मग तो का, तर शेती ही त्याला परवडू शकते जो तो शेती स्वतःसाठी पोटासाठी करत असताना त्याच्याबरोबर एक कम्युनिटी लागते. कम्युनिटी म्हणजे काय, तर कोकणात पूर्वी 10-12 लोक एकत्र यायची आणि सगळेजण मिळून शेत नांगरायचे, सगळेजण मिळून नांगरणी करायचे आणि सगळेजण मिळून लावणी करायचे. त्यामुळे एकमेकांची शेती केल्यामुळे मजुरी नव्हती, म्हणजे कोणाला मजुरी द्यायला लागत नव्हती. बैल होते आणि नांगर होते, त्यामुळे पेट्रोलचा खर्च नव्हता, मशिनरी नव्हती,
खतं आपण वापरत नव्हतो, त्याऐवजी त्याच बैलांचं त्याच गायींचं शेण आणि गोमूत्र वापरत होतो. आणि आपण आधी काय करायचो, ती पावसाच्या सुरुवातीला आपण आजूबाजूचं जे काही फॉरेस्टमधलं म्हणजे जंगलातले जे काही लाकडं वगैरे असेल किंवा गवत असेल ते जाळून आपण पुन्हा मातीला सिलिकॉन पण देत होतो. तर या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद झालेल्या आहेत. शेतीसाठी प्रत्येक गोष्ट जर आपण विकत आणणार असू तर आपली पोटासाठीची शेती धोक्यात येते. लक्षात घ्या, पोटासाठीची. कारण ऊस लावायला परवडू शकतो कारण त्यातून पैसा मिळतो, काजू लावायला परवडू शकतो, नारळ आणि सुपारी लावायला परवडू शकते. पण जी भात शेती किंवा कडधान्य असतील जी आपण खाण्यासाठी करतो त्याच्यासाठी आपल्याला कम्युनिटी लागते. म्हणजे आपल्याला आपल्या आजूबाजूला असा समाज लागतो जो आपल्यासाठी धावून येईल आणि शेती करेल. आज मला असं वाटतं की राड्या करायला लोक एकत्र येतात, क्रिकेटच्या मॅचेस खेळायला लोक तरुण एकत्र येतील, पण बाबा चल जाऊन जरा नांगर धरूया आता, किंवा मिळून आपण त्याच कुणग्यामध्ये, आता कोकणात कुणगे म्हणतात त्याला, तर त्याच कुणग्यामध्ये आपण जरा तसेच नाचूया आणि जरा चिखल करूया आणि त्याच्यात भात लावूया म्हटल्यानंतर ते एकत्र येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला आणि मला वाटतं की ही शेती संपली आहे, पण कित्येक जणांसाठी ते आता प्लॉटिंगचे हे तयार झालेले आहेत पुन्हा. आणि हा फक्त कोकणाचा नाही, तर गोव्यामध्ये तर भात शेती डायरेक्ट 20% आलेली आहे. म्हणजे फार मोठा हे आहे. आणि त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम काय झाला आहे की वांगणी किंवा जिराई शेती संपल्यामुळे मुळात त्याला नावच जिरायत आलं आहे. म्हणजे पावसानंतरचं पाणी जे जमिनीत जिरायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही नांगर धरता आणि त्याच पाण्यावरती शेती करता आणि पुन्हा जमिनीमध्ये पाणी मुरवता, जिरवता, त्याच्यामुळे तुमचं ग्राउंड वॉटर टेबल चांगलं राहतं. म्हणजे वांगणी शेती ज्या गावांमध्ये कमी झाली त्या गावांमधली भूजल पातळी कमी झाली आणि विहिरीचं पाणी खालच्या लेवलला गेलं. हा जो काही इंटरडिपेंडन्सी आहे शेतीची ती फार महत्त्वाची आहे. तर ती लोकांच्या लक्षात येत नाही किंवा आली तरी लोक फार आत्ता टेक्नॉलॉजी आणि मशीन त्यातही सबसिडी खूप काम केल्या आहेत गव्हर्नमेंटच्या. सुरुवातीला लोकांना फ्रीमध्ये हे दिले, आता पेट्रोल आणि डिझेल जरा कमी वापरायचं म्हणून सांगितलेलं आहे. पण आत्ता तुम्ही त्या नांगरमध्ये घालणार का, त्या जो काही ट्रॅक्टर आणलेला आहे त्याच्यामध्ये जर पेट्रोल डिझेलच लागणार असेल तर 20 वर्षांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती तुमचे भाव ठरतील का शेतीचे, ते कधीही ठरणार नाही. त्यामुळे भिकेला लागण्याची वेळ येणार आहे. कारण खतांचं प्रमाण वाढत जाणार आहे. कारण एकदा घातलेलं खत दरवर्षी वाढवायला लागतं, त्याच्या किमती वाढत जाणार आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की कोकणामध्ये हापूस आंब्यापेक्षाही सिंजेंटा कल्टार म्हणजे हापूस आंब्याच्या मुळाशी जे केमिकल घालतात त्याचा टर्नओव्हर जास्त आहे. यंदा आंबा बागायतदारचं कंबरडं मोडलं, पण सिंजेंटा कल्टारला तेवढाच फायदा झाला होता. तर त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीने शेती करून शेतकरी खरंच समृद्ध होतो की काय. आणि बरं, कोकणामध्ये आत्ता कॅन्सरचं प्रमाणसुद्धा वाढण्याचं कारण किंवा नाशिक पट्ट्यामध्ये जे काय फवारण्या होतात तिथे द्राक्षांच्या बागांवरती, तिथेही हा डेटा आहे आपल्याकडे की तिथेही कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे अल्टिमेटली जे आपण पैसे कमावतो आहे सरप्लस ते आपण डॉक्टरला घातो आहे, आपल्याला आपण सगळं गमावतो आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे थोडीफार तरी आपण पोटासाठी शेती कशी करावी आणि समाज म्हणून एकत्र येऊन आपलं जुनं पण म्हणजे आम्ही खुळ्यात काढलं आमच्या आज्या पंजाला की काय मेले ते मेहनत करून नांगर धरायचे. आणि आज तीच टेक्नॉलॉजी वापरायला लागेल अशी वेळ आलेली आहे. पण नुसता बैलाला धरला आणि त्याला सांगलं चल आता नांगर धरतो म्हणून तसं होत नाही. बैल अंगात पोटात शिंग घुसवेल हे चांगल्या जुन्या जाणत्या शेतकऱ्यांना माहिती असेल की बैलाचंही ट्रेनिंग असतं, त्याचीही कार्यशाळा असते. त्याला गोल फिरायलासुद्धा सांगण्यासाठी एक कार्यशाळा असते. त्याला तो धरला आणि गोल बैल नाही फिरत त्याला चक्कर येऊन पडेल तो, तर त्याच्यासाठी त्याला लहानपणापासून ट्रेनिंग द्यायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी शिकवल्याच नाहीत, आपल्याला कधी आपण त्याच्यापासून दूरच राहिलो. त्याच्यामुळे आपल्या नवीन पिढीला त्याचं काही नॉलेज नाही आहे. तर या कुठेतरी गोष्टी मला असं वाटतं की समोर यायला हव्यात. पुणे खरं आहे.
व्यथा सांगितली त्यांनी. ह्याच्यावर उत्तर आता कठीण आहे, कारण आता आम्हालाही हाच प्रश्न पडलेला आहे. पण मुळात आता आहे की तरुणांनी शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे. जसं काका म्हणाले की आपल्याकडच्या तरुणांना कष्टाची आणि ग्रामीण जगण्याची जी प्रतिष्ठा आहे ती लक्षात घ्यायला हवी. पूर्वी समृद्धता ही पैशात मोजली जात नव्हती. धान्य किती आहे, आपल्याकडे शेती किती आहे, याच्यावरती आपली समृद्धता लक्षात घेत होती. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल झाला आहे की पोरांची लग्न होत नाहीत गावात राहणाऱ्या. हा एक मोठा मुद्दा आला आहे. म्हणजे बरेच तरुण असं म्हणतात की मग पोरींना शेती नाही करायची आहे, पण परत पुण्या मुंबईत फ्लॅट आणि परत गावाकडे शेती होईल असं काहीतरी सगळं लफडं आहे सगळं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण बरंच आहे. याच्यामध्ये मुलींनाही दोषी देता येणार नाही, कारण आपली व्यवस्था ही अशी आहे की त्याच्यामध्ये कुठेतरी स्त्रीचं शोषण दिसलं. आपल्या ग्रामीण जगण्यामध्ये स्त्रीचं शोषण झालं. ग्रामीण जगण्यामध्ये कुठेतरी ती पितृसत्ताकता दिसली स्त्रियांना. त्याच्यामुळे स्त्रियांना नेहमी वाटत राहिलं की शहरांकडे गेलं तर हे कुठेतरी ह्या कचाट्यातून बाहेर येईन, आणि या कुठेतरी परंपरांच्या कचाट्यात नेहमी स्त्रीच का रखडलेली आहे, तिनेच का सगळे पदर घ्यावा, हे घ्यावं, ते घ्यावं, अमुकच सातच्या आत आणि हे ते. तर ह्या सगळ्याला ती कुठेतरी बाहेर बघते. पण मग या आजच्या तरुणांवरती फार मोठी जबाबदारी आहे की अशा पद्धतीचं स्वातंत्र्य स्त्रीला देणं. तिने तुमच्यासोबत गावाकडे जर राहायला पाहिजे तर तशा पद्धतीची जीवनशैली तुम्हीही ॲक्सेप्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की व्हायला हव्यात. आणि आजकाल काका गावाच्या जगण्याला पुन्हा प्रतिष्ठा येत चालली आहे, पण ती प्रतिष्ठा अशी येते की इंजिनियर होऊन गावाकडे येऊन करतोय शेती, आणि मग ते नको आहे. गावातलाच मुलगा गावाकडे कसा राहील आणि तो ते जगणं म्हणून कसं जगेल हेही ते महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याचं जगणं जे आहे ते जगलो तर मला असं वाटतं की त्यात वेगळं मी म्हणालो की आजकाल कॉर्पोरेट लेवलची माणसं डिप्रेशन आलं म्हणून कुठल्या तरी बाबाकडे जाऊन स्पिरिच्युअल हे करतात. पण मग कांदामुळं भाजी अवघी विठाई माझी कळलीच नाही ना तुम्हाला, कारण तुम्ही त्या हात कधी घेतलाच नाही. म्हणजे ते पाडगावकरांची जी कविता आहे, कुठे शोधीसी रामेश्वरन कुठे शोधीसी काशी, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते म्हटलं आहे ना की रुद्राक्षांच्या गळ्यात माळा लाविलेस तू भस्म कपाळा, कधी न घेऊन नांगर हाती पिकविलेस मातीतून मोती, हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी, कुठे शोधीसी रामेश्वरन कुठे शोधीसी काशी. अशी परिस्थिती आजकाल झालेली आहे की आपण जे जगणं जगतो त्यातच अध्यात्म आहे, त्याच्यातच विठ्ठल आहे, त्याच्यातच सगळं आहे. आणि ते जर आपण जगणं जगलो, एक क्वालिटी लाईफ आहे आपल्याकडे, तर ते कसं आपण जगू शकतो ते महत्त्वाचं आहे. ते व्हिडिओतून आजकाल खूप लोक दाखवतात, मीही दाखवतो, पण ते जगणं म्हणून ॲक्सेप्ट करणं कठीण आहे. तर ती कठीण असतानासुद्धा ॲक्सेप्ट करून तुमच्यासाठी जगा, कारण त्याच्या इतकं स्वतंत्र जगणं कुठचंही नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्याच स्वातंत्र्य लक्षात घ्या. 15 ऑगस्ट 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण तुम्हाला नाही मिळालं. तुम्ही 9 ते 5 जॉब करता. तुम्हाला जे काही स्वातंत्र्य मिळायचं असेल तर तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमच्याकडे जलजंगल जमीन पाहिजे. तुमच्याकडे जमीन आणि पाणी जरी असेल तरी तुम्ही तुमचं पिकून, आणि तुमचं तिसरं म्हणालो मी सीड्स. आज अमेरिकेचा बिल गेट्स त्याने 2-3 हजार एकर जमीन घेतली. आमच्या पोरांना सगळ्यांना मायक्रोसॉफ्टमध्ये कामाला लावलं आणि स्वतः तिकडे शेती घेत सुटला आहे, कारण तो सीड्सवरती काम करतो आहे. त्याने इंडिजिनस सीड्स सगळे एकत्र केलेत. उद्या आम्हाला तो सिम कार्ड आणि मोबाईल नाही विकणार आहे, सीड्स विकणार आहे. तुम्हाला जे काही पिकवायचं आहे ना त्याचे सीड्स तो विकणार आहे, कारण सीड्स तो असे तयार करतोय ज्यांचं सीड टर्मिनेशनचा कायदा आणणार आहे. म्हणजे तुम्ही एकदा वापरलेले सीड्स परत नाही वापरू शकत. मोबाईलसारखे त्याच्याकडे पासवर्ड असणार त्याला. त्याच्यामुळे नाही गमतीशीर नाही आहे, त्यालाही पासवर्ड असतो, म्हणजे त्याला जेनेटिकली कोड करणार ते. आणि हे जर सगळं झालं तर उद्या तुमचं जे स्वातंत्र्य आहे ते धोक्यात येणार आहे शेतकऱ्याचं. बरोबर ना आजोबा? की आधी तुमचं बियाणं तुम्ही राखून ठेवत होता शेणा मातीला लावून, म्हणून तुम्ही स्वातंत्र्यानं घे माझं बियाणं पेरलं म्हणून तुम्ही करू शकत होता. पण आज ते बियाण्यासाठी पण तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या बाजारात जर जायला लागत असेल तर शेतकरी म्हणून आपण आपलं स्वातंत्र्य घालवलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात आणि तरुणांनी मुलींनी मिळून असे प्रयोग करायला हवेत. आणि समाजात आपल्या चांगल्याही गोष्टी आहेत, वाईटही गोष्टी आहेत. रूढी परंपरांच्या कचाट्यातून बाहेर येऊन जगणं समजून घेतलं पाहिजे. रूढी परंपरांचा कचाटा मला वाटतं आता कमी झाला आहे आपल्यातून, पण जे काही आहे ते आता आपल्या हातात आहे. मागची पिढी आता थकली आहे, त्याच्यामुळे आपल्याला नव्या जोमानं या मातीत उतरायला लागणार आहे.
बरोबर आहे, पण हे आजकाल नाही. ब्रिटिशांनी पण जो सागवान आपल्याकडे लावला हा काय आपला नव्हताच. सागवान हा आपला नाही आहे मुळात. आपण त्याला खूप डोक्यावर घेतलं, सागाचंच लाकूड दे म्हणून. पण विचारा जुन्या लोकांना, 200-300 वर्ष ज्यांची जुनी घरं आहेत त्यांच्या घरांना सागवान नसेल. हे आपल्याकडे काही जुनी झाडं होती तर ती संपली आहेत. आणि तुमचं बरोबर आहे की ही विदेशी जी झाडं आहेत ती इथल्या इकोसिस्टीमला पूरक नाहीत किंवा इथल्या पर्यावरण संस्थेला पूरक नाहीत. पण मी एक स्टेप पुढे जाऊन असं म्हणेन की उगाचच नुसतीच झाडं लावण्यापेक्षा आपल्याला हवी असलेली झाडं लावा. म्हणजे तुम्ही एक लिस्ट काढा की तुम्हाला वर्षभरात तुमच्या जगण्यासाठी काय काय झाडं लागू शकतात. म्हणजे तुम्ही पेरू खाता, पेरूचं झाड लावा. तुम्ही खाता तो एखादा माकड आणि पक्षीही खाऊ शकेल. तुम्ही आंबा खाता, तुम्ही आंबा लावा. तेतली झाड लावा, कलमं नको लावू. फक्त कलमांऐवजी झाडं लावा. तुम्ही कोकम सारखी जी फळं आहेत, जी कदाचित मला असं वाटतं की इथेही होतील तशी झाडं, जे आपण खातो ते जर लावलं त्याला आपण आजच्या टर्ममध्ये फूड फॉरेस्ट म्हणतात. म्हणजे मला आवश्यक अशी तुम्ही 200-300 झाडं जी तुम्हाला हवी आहेत. पुढे जाऊन मी असं म्हणेन बांबू लावा. जो बांबू तुम्हाला उपयोगी येईल. पण सगळ्याच बांबू काय तुम्ही कापणार नाही. बांबू दरवर्षी वाढत जातो. त्यातल्या 4 काट्या तुम्ही काढा, परत तो वाढत जाईल. तुम्हाला आवश्यक असलेली झाडं आणि ह्या तुम्हाला आवश्यक असलेल्या झाडांची लिस्ट तुम्ही करायला पाहिजे की माझ्या जगण्यासाठी काय झाडं लागतात. दुसरी गोष्ट, जर तुमचं घर तुम्हाला जर भविष्यात वाटलंच की मला कौलारू घर बनवायचं आहे कोकणातल्यासारखं, तर तुम्हाला लाकडं लागतील. मग त्याचीही काही फर्निचर वूडवाली झाडं लावा. म्हणजे कोकणात आजही जी झाडं तोडतात फणसाची ना, ती आमच्या पूर्वजांनी लावलेली झाडं आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही आमचे घर रिपेअर करू शकतो. पण आम्ही काय होतो की एक फणसाचं झाड तोडल्याच्या नंतर ते माझ्या घराला मी वापरलं तर ते माझ्या घरामध्ये 100 वर्ष टिकतं. पण लोखंड तितकं कोकणात टिकत नाही, कारण त्याला खाऱ्या हवेमध्ये लोखंडाला लवकर गंज येतो. पण एक जर मोठं फणसाचं झाड घेतलं तर त्याच्या आतमध्ये आम्ही त्याला केत म्हणतो किंवा त्याला हार्डवूड म्हणतात. त्याच्या आतलं जे हार्डवूड असतं ते घराला जर तुम्ही वापरलं तर ते खाऱ्या हवेतसुद्धा 100 वर्ष टिकतं. म्हणजे तुम्ही तोडलेला फणस जर त्याला लगेच जर पालवी आली किंवा जर तिथे जर दुसरा फणस लावलात तर 100 वर्षांनी दुसरा फणस उभा असेल. विठोबा, आलं लक्षात का? तर हा जो काही सस्टेनेबल असा विचार आहे तो आपण करायला. मला असं आपण माणसांचा विचार करून झाडं लावायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, पर्यावरणाला जपण्यासाठी झाडं नका लावू. पृथ्वीवरती नव्हती झाडं. अजून 200 वर्षानंतर पृथ्वीवरती माणूस नसेल पण झाडं असतील. चर्नोबिलमध्ये रशियामध्ये काय झाला, अणूचा रिॲक्टरचा स्फोट झाला आणि रशियामध्ये माणूस कायमस्वरूपी संपला चर्नोबिलमधून. पण आज रशियाची अशी अवस्था आहे, 50 वर्षानंतर रशियाच्या चर्नोबिलमध्ये झाडं उगवलीत, बिबट्या फिरतोय, वाघ आलाय, पक्षी आलेत, कारण माणूस संपला. त्यामुळे आपण माणसांना संपवलं जर ना लवकर असं क्लायमेट चेंज करून, तर झाडं पुन्हा निर्माण होतील. पण आपल्याला माणसांना वाचवायचं आहे. आणि आपण जेव्हा असं म्हणतो ना की मी झाडं लावीन आणि मी पर्यावरण जपेन, तर मला असं वाटतं की आपण तेव्हा फारच अहंकारात असतो की मी काहीतरी निसर्गापेक्षा वेगळं आहे आणि निसर्गाला मी तयार करेन आणि मी ओढून घेईन मान्सून बिन्सून आणि पाऊस बिऊस मीच तयार करेन. असं नाही. माणूस या इकोसिस्टीममध्ये काहीच नाही आहे. पृथ्वीचा 450 कोटी वर्षांचा जर व्हिडिओचा टाईमलॅप्स घेतलास तर त्याच्यात माणूस दिसतच नाही म्हणे. दिसणारच नाही माणूस. कारण कुठे 2000-3000 वर्ष आणि कुठे 450 कोटी वर्ष आणि कुठे हा एवढा मोठा गोळा जो सातत्यानं चालूच राहील. आणि माणसाने विनाश केला म्हणतात. त्याने काय नेलं हो चंद्रावरती? घेऊन गेला का काही? आयन इकडचं हे काही घेऊन गेलं आहे का? हे इथेच ह्या मातीमध्ये परत तयार होईल. एक फार मोठी पुन्हा हिमवादळं येतील. हे पुन्हा एकदा सगळं ही जी सृष्टी आहे ती या मातीखाली गाडली जाईल. पुन्हा फॉसिल फ्युएल तयार होईल. पृथ्वीचा नवसंजीवनीचा मंत्र सुरू राहील. पृथ्वी तशीच फिरत राहील. माणसांचं काय? त्याच्यामुळे आपण माणसांना वाचवण्यासाठी पर्यावरण असा जेव्हा विचार करतो तर मला काय लागतं ती झाडं मी लावला पाहिजे. 20 वर्षांनी मला फणस खायचा आहे ना, तो मी आज लावला पाहिजे. तो मला बाजारातून विकत घ्यावा लागता का म्हणे? तेवढे जे पैसे मोडणार त्याच्यासाठी कंपनीमध्ये 1 तास एक्स्ट्रा काम करायला लागेल मला. तर ते कसं मी वाचवू शकतो हे मला असं वाटतं की हे मानव केंद्री, म्हणजे मीच निसर्ग आहे अशा विचारातून आपण पर्यावरणाला बघितलं पाहिजे. अंधश्रद्धा म्हणण्यापेक्षा काही गोष्टींमध्ये त्या श्रद्धाच म्हणूयात आपण. म्हणजे आमच्याकडे देवचार किंवा राखणदार जे आहेत ना, तर ते त्यांच्याबद्दल भीती आहे लोकांच्या मनामध्ये. आणि ती भीती, मला असं वाटतं की ती भीती कारणीभूत होती की इथली जंगलं शिल्लक राहिली. कारण रात्रीचं कोणी बाहेर पडायचं नाही. 7च्या नंतर थैसर देवचार असता किंवा थैकडून हावको येतं असं म्हणून सांगायचे. त्याच्यामुळे आम्ही कधीच बाहेर पडायचो नाही.
आत्ता काय झालं, शहरीकरणामुळे सगळीकडे आता JCB फिरला आणि सगळीकडे रस्ते झाले. आता कोणाला देवचाराची आणि ह्याची भीती वाटत नाही. मुळात आधी आपल्याला भीती घातली ती काहीतरी संदर्भ देऊन घातलेली होती. तर आपल्याला मला असं वाटतं की गावातल्या लोक ज्यावेळेस बाहेर नव्हती पडत, कदाचित पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर अनेक प्रकारचे साप फिरत असतात कोकणात, किंवा एक ब्लॅक पॅन्थर नावाचा, ज्याला काळा बिबट्या म्हणतात, तो कोकणात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधीपासून आढळतो. तर काळ्या बिबटा असा आहे प्राणी जो काळोखात फक्त त्याचे डोळे दिसतात, म्हणजे अख्खं काळोख आणि डोळे, त्याच्यामुळे तुम्ही घाबरून चक्कर येऊन तिकडेच पडाल. म्हणून ते का असं काहीतरी हावको बिवको देवचार बिवचार अशी नावं दिली, अशी माझी तरी समज वाटते. आणि त्यातून काही पर्यावरणाचा नाश बी झाला नाही ना. अशा ज्या श्रद्धा आहेत त्या जपल्या म्हणून प्रश्न नाही. पण आजकाल मला वाटतं जास्त अंधश्रद्धा शहरात आहेत. त्या अंधश्रद्धा अशा की विकास नावाची अंधश्रद्धा, म्हणजे अमुक एक मोठी बिल्डिंग बांधली का आता आमच्याकडे हे होईल आणि ते होईल आणि अमुक पैसा आल्यानंतर हे होईल आणि हा हायवे जर झाला तर तुमचा विकास. अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा आहे ना. टेक्नॉलॉजी आली आता फास्ट, पटापट रील बघायच्या, आता डोक्याला ताप नाही. अशा पद्धतीचं काय केलं आपण, रीलमधून माहिती घेतात ही पोरं, माहिती घेत आहेत, 1 मिनिटामध्ये माहिती मिळते. किती मुलांनी पुस्तकं वाचली आहेत गेल्या 2-3 वर्षांमध्ये, विचारा. काय पुस्तकातून ज्ञान आपण काय घेतलं आहे का रीलमधून आपण. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आजकाल तयार झाले. व्हॉट्सअपमध्ये वाचलंस तू, हे झालं आहे ते झालं. अरे कोण व्हॉट्सअपवरती काय वाचतो, काय चुकीच्या फेक न्यूज पसरवतो आहेस. बरं, त्याचा जगण्याशी तुझा काही संबंध आहे का. माहितीचा प्रसार वाढलेला आहे. त्यामुळे मी म्हणतो की लोकांना उलट ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी सांगितल्या की बाबा तिकडे जाऊ नको, त्याच्या रात्रीचा अमुक होता, तर त्या जपल्या गेल्या होत्या. आणि आजकाल कोकणात वरती सिरियल काढून ते मात्र भुताटकी जाम पसरवली. त्याचा काही कोकणाशी संबंध नाही आहे. ती भुताटकी पसरून जर कोकणामध्ये जमीन न घेण्याचं कोणी ठरवलं असेल तर ते मात्र मी यश समजतो त्या सिरियलवाल्याचं. बाकी ना म्हणजे थंय जाऊ नको. मी पण 2-3 जणांना सांगितलं, ते जमीन घ्यायला आलेले दिल्लीवाले, त्याला सांगितलं जर थंय जमीन घेतलं तर तुझो नायनाट जातलो, तुझो कुळ वंश नायनाट जातलो, काही एक शिल्लक राहायचा नाही. मग त्यांनी विचार केला, असं म्हणतोस का. हां म्हटलं, थंय घ्यायचं, थंय जायचं नाही, तो देवाचं ह्या गिरोबाचा देवस्थान आहे थंय, असं म्हटलं काय लोक ह्या होतात. म्हणजे अशा पद्धतीने तर जपला. पण आजकाल काय झालं, आम्ही टेक्नॉलॉजीने हुशार झालो. कोण म्हणता गिरोबा आणि वेतोबा, मी घेऊन गेले तिकडे JCB आणि सगळं सपाट करून टाकलं आहे. आता खया तुझं गिरोबा. अरे गिरोबा त्या रानात होतो, गिरोबा त्या जंगलात होतो, त्या गिरोबा त्या झाडावर होतो. त्या झाडाचा पाणी जमिनीतनं जो झरो येऊ होतो ना, तो गिरीच्या मस्तकातून येणारी गंगा होती, तो गिरोबा होतो. तो ह्यो गिरोबा तुमका कधी दिसकत नाही ना. तुमका गिरोबा म्हणजे नेहमी तो TV मध्ये रामानंद सागरने जसे वेगवेगळे चेहरे काढून राम लक्ष्मण सीता दाखवले, ते तुमका देव वाटले. मानवरूपी देव नाही असत आपल्याकडे, निसर्गरूपी निर्गुण निराकार देव होते. ते आम्ही समजून घेऊकच नाही ना. तर असं मला वाटतं हे जास्त अंधश्रद्धा आहेत. तर निर्गुण निराकार जर गोष्टींना जर लोक देव समजत असतील तर ते मला वाटतं की दगडातला देव मला जास्त प्रिय वाटतो. कारण ह्या सह्याद्रीतल्या बेसाळ दगडांनी तुमची घरं बनलेली आहेत. ही जी काही कोल्हापुरातली काळ्या दगडातली घरं आहेत ही बेसाळ दगडाने बनलीत ना. मग तो देव आहे ना जो तुमच्या घरांना उपयोगी आला. येस. बुद्धिमत्ता. अरे वा, बसू शकता तुम्ही. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की पर्यावरणीय बुद्धिमत्ता म्हणजे मी ह्या पृथ्वीवरती जगत असताना माझ्यामुळे पृथ्वीवरला काही त्रास होऊ नये किंवा तो कमीत कमी व्हावा. इंग्रजी भाषेत त्याला कार्बन फुटप्रिंट असं नाव दिलं आहे. म्हणजे माझा या पृथ्वीवरचा जो मी जन्माला आलो आणि मी मरणार, माझ्याकडे 60 वर्ष या पृथ्वीवरती मला दिलेली आहे. पण मग मी इतकं नाश करून कशाला जाऊ ना पृथ्वीचा. त्याच्यामुळे मी वर्ष जगण्याचा विचार केला तर मी ह्या जीवनासाठी ज्या ज्या काही गोष्टी वापरतो त्या प्रत्येक गोष्टीचा आपण काय काय पृथ्वीवरती इम्पॅक्ट होतो, काय परिणाम होतो याचा विचार आपल्या मुलांमध्ये आणि आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर मी पंचगंगेचं पाणी वापरतो पण मग त्या पाण्यामध्ये केमिकल मिसळतो माझ्या साबणाचे आणि ते परत पंचगंगेमध्ये सोडतो. मग आपण वापरत असलेल्या साबण हे आपण इथे ऑर्गॅनिकली इथल्या लोकांनी तयार केलेले वापरले तर, म्हणजे साबण हा मुळात आधी केमिकलचा असतो.
तो केमिकल आपण खरंच शरीराला लावून आपल्या शरीरावरची जी खरंच आवश्यक असलेली त्वचा आहे त्याला त्रास देत असतो, असं संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच काही होतं की पूर्वी तुपाचे किंवा असे काही आमच्याकडे काही काही गावठी साबण केले जायचे किंवा तर तशा पद्धतीचा आपण वापर करू शकतो का? आपण आपल्या स्तरावरती आपण जे आज फिनाईल वापरतोय किंवा आपण जे फ्लोअर क्लीनर वापरतोय त्याच्यामध्ये जे आपण केमिकल्स असतात ते डिरेक्टली पाण्यात मिसळतात आणि जवळच्या नदीपात्रात किंवा रिसोर्सेसमध्ये जातात. तर ते जाऊ नयेत याच्यासाठी आपण ऑर्गॅनिक त्याच्यावरती काही सोल्युशन तयार करू शकतो का? तर त्याला बायो एन्झाईम असं म्हणतात. तर तशा पद्धतीचे एन्झाईम्स तयार करण्याचे व्हिडिओज यूट्यूबवरती सुद्धा आहेत. तर ते तुम्ही बघून तशा पद्धतीचे एन्झाईम्स घरातल्या घरात तयार करा. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बाजारात अमुक ब्रँडचं विकत घ्या, तुम्ही तुमच्या स्तरावरती करू शकता का? ज्या ठिकाणी आपल्याला गरज नाही त्या ठिकाणी आपण आपली 4 व्हीलर काढण्याऐवजी आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरू शकतो का? बरोबर, आपण अगदीच 4 व्हीलर गाडी घेऊन ट्रॅफिक जाम आणि उगाच त्यातलं पेट्रोल डिझेल. मग आपण पंतप्रधानांचं जे म्हणणं आहे ते या अर्थी घ्यायला हरकत नाही की त्यांनी जे सांगितलं आहे पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, गोष्टी कमी वापरा, म्हणजे तुमचं फुटप्रिंट कमी करा. आणि तो फक्त 1 वर्षासाठी नाही तर मी म्हणेन पंतप्रधानांचं आपण आयुष्यभर ऐकूया की आपण त्यांनी सांगितलेलं जे रिसोर्सेसवरचा जो ताण आहे तो कमी करूया. कारण आम्ही जन्मलो महाराष्ट्रात आणि आमच्यासाठी सौदी अरेबियामधून तेल येतं आहे, ते पण मुस्लिम कंट्रीमधून येतं आहे, जे आपले तसे आपण त्यांना आपले मानत नाहीत वगैरे असं काहीतरी आपण ते एक नरेटिव्ह सेट करतो आणि परत त्याच कंट्रीमधलं तेल मात्र आपण वापरतो आहे. तर हे जे काही आपण आजकाल जे तेल वापरतो आहे त्या तेलामुळे कार्बन इमिशन होतं आहे. तर ते आपण कमीत कमी पेट्रोल डिझेल कसं वापरू शकतो, आपण साध्यातल्या साध्यात जीवनशैली कसं जगू शकतो, तर हे मला असं वाटतं. दुसरं गोष्ट काय आहे, आजकाल साध्या जगणाऱ्या माणसाला लोक ना मागास किंवा म्हणजे माझ्याकडे तर कोणी बघितलं तर म्हणतो हो काहीतरी असंच आहे, हो काय धड नाही याच्यात. तर म्हणजे काय नोटेवरती गांधीजी होयो पण जगण्यात नको आमका, बरोबर ना? आणि तो राष्ट्रपिता वगैरे सगळं आम्ही सांगतो, पण त्याच्यासारख्या जगाचा माका नाही. तो तसंसारखं आपल्या आजूबाजूलाच असतात. आपले आजोबा पणजोबा असे धोतर घालून साधं जीवन जगत होते, पण ते म्हणजे ना आता ते झालं ना, आता तर जगणं संपलं असं नाही आहे ना. आत्ता जर तो काळ संपला आहे तर मग आता कसला काळ आहे? आता सूर्य काय पश्चिमेला उगवतो का? आता उलट त्याच्यापेक्षा भयानक काळ आहे. म्हणजे तेव्हा गरज नसताना ते साधं जीवन जगत होते, आता खरं तर गरज पडणार आहे. म्हणून पंतप्रधानांनी परत गांधीजींचंच तत्त्व सांगितलं ना की कमी गोष्टींचा वापर करा, स्वदेशी गोष्टींचा वापर करा, आपल्याच देशातल्या गोष्टींचा वापर करा. असं काय सांगायला लागतं आहे? कारण अल्टिमेटली गांधीजींनी ते काही दिखाऊपणा म्हणून सांगितलं नव्हतं. त्यांनी ह्या पृथ्वीवरचा देशाचे रिसोर्सेस कमीत कमी वापरावेत. दुसरं गोष्ट लोकल आणि नेटिव्ह गोष्टींचा वापर करा. म्हणजे तुम्ही जे भाजी घेता ही तुमच्याच परिसरातली तुम्ही घ्या, एखाद्या गावातल्या व्यक्तीकडून घ्या जो गरीब आहे, त्याच्याकडून एखादी केळी विकत घ्या. अगदीच मोठमोठ्या मॉल्समधून गोष्टी विकत घेण्याची गरज नाही. मोठ्या मॉल्समध्ये AC बसवलेला असतो, तुम्ही तिथून एखादं सफरचंद घेता तर त्याच्यात तुमचं कार्बन फुटप्रिंट ॲड झालं ना, म्हणजे तुम्हीसुद्धा योगदान दिलं ना त्या मोठ्या बिल्डिंगसाठी. तर त्याच्यामुळे आपण साध्या स्टॉलवरती पण विकत घेऊ शकतो. कसं असतं माहिती आहे ना, खरंच गावातल्या टपरीवरती पण साधा चांगला चहा मिळतो, पण उगाच अमृततुल्य नाव दिलं म्हणून चहात अमृत तयार होतं का? चहा हा चहा आहे, शरीरासाठी तो काही तेवढासा चांगला नाहीच आहे मुळात. त्याच्यामुळे त्याला अमृत म्हटलं म्हणून त्याचा अमृत होत नाही. आणि टपरीवर तो सुद्धा तो चांगलाच मिळतो. त्यामुळे गावातल्या टपरीवरच्या माणसाला 4 पैसे मिळाले तर तुमचा पैसाही योग्य ठिकाणी जातो आणि तुमचा कार्बन फुटप्रिंट कमी राहतो, कारण तुम्ही उगाच चंगळवाद निर्माण करत नाही. तर ही अशी जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यामध्ये अशा जीवनशैलीचा प्रसार करा. तुमच्यात जर कोणी अशी जीवनशैली जगत असेल तर त्याला मुळीच मागास म्हणू नका, त्याला पुढारलेला म्हणा, त्याला प्रगत म्हणा. त्याचे विचार प्रगत आहे कारण तो प्रगत विचारांनी चालतो आहे, कारण त्याच्या विचारांनी ही पृथ्वी वाचणार आहे असं तुम्ही समजायला लागलात. प्लास्टिक नद्यांमध्ये फेकू नकात आणि प्लास्टिकमध्ये सुद्धा सॅग्रिगेशन करू शकता. नगरपालिकेला मदत करा. लोक कशा पद्धतीचं प्लास्टिक फेकतात त्यातून ते वेगळंसुद्धा करता येत नाही आणि काय काय लोक खात असतात. तो फ्रुटीचा एक हे येतो माहिती आहे ना कॅन, तो तर इतकं डेंजरस आहे, त्याच्यामध्ये मेटलसुद्धा आहे, प्लास्टिकसुद्धा आहे. जर समजा ते मला वेगळं करून जर त्याचं काहीतरी रिसायकलिंग करायचं झालं तर त्याचं करताही येत नाही, असं तो फ्रुटीचा कॅन असतो. ते वापरणं बंद केलं पाहिजे. आपण आपले लोकल काही ज्युसेस पिऊ शकतो. तर मला असं वाटतं की उगाच ब्रँडेड जगण्याकडे धावू नकात. लोकल गोष्टींनाच ब्रँड बनवता येऊ शकतं. तर त्या कशा पद्धतीने आपण करू शकतो याचा विचार तुम्ही करायला हरकत नाही.
अन्न महाग होणार आहे हे लक्षात ठेवून मी त्या ठिकाणी नारळाची झाडं, आवळा आहे, मोर आवळा आहे, बनारस आवळा आहे, त्यानंतर कडुलिंबाची सुद्धा झाडं आहेत, त्यानंतर गुळवेलचा पाला देखील नैसर्गिक मी लावलेला नाही आहे बरं, आणि श्वासचं झाड आहे, लिंबूची झाडं आहेत, सगळी झाडं आहेत त्या बोरमध्ये आम्ही लावतो. आणि 100 ते 150 झाडं ही सेंद्रिय केळीची झाडं लावली आहेत की मला वाटतं की हे गॅरंटीचं अन्न आहे म्हणून मी ते त्या ठिकाणी वावरतो. कोरोनामध्ये नवरा बायको आम्ही दोघेही जात होतो, काही आम्हाला कोरोनाचा धक्का लागला नाही. आम्हाला खर्च वाचला आमच्या घराचा म्हणून मी सेवा भारतीला 35,000 रुपये माझी पेन्शन दिली, मी शिक्षक होतो म्हणून. तर अशा सगळ्या तेवढंच नव्हे तर आपल्याला जिजामाता संकुल म्हणून आहे तिथं आता मी 100 झाडं आपल्या देशी लावलेले आहेत. लोक बघत बसतात, फार नंबर चांगलं काम करतात, पण कुणाचेही हात तिकडे वळत नाहीत. हे दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो. देशामध्ये सगळं ऐतं पाहिजे ही भावना आहे आणि सगळं आता उष्मा वाढलेला आहे, लगेच फॅन पाहिजे, लगेच AC आणायला जातात. पण आपल्या घरामध्ये ती गारवा कसा येईल ह्याचं काही कुणाचं लक्ष नाही आहे. नॅचरल लाईफ आपल्याला जगायचं नाही अशा प्रवृत्तीचे लोक आज आहेत आणि मग त्यामुळं ही उष्णता मला वाढणार आहे आणि 10 वर्षात तर जवळजवळ मला वाटते संपण्याच्या लेवलला येणार आहे असं मला वाटते. मी एक अंदाज केला ह्या वागण्यावरनं. तर म्हणून आपण सर्वांनी नैसर्गिक वागा, प्रत्येकाने आपल्या घरासमोर झाड लावा, स्लॅबवरती टेरेस गार्डन करा, तिथं भाजी पिकवा, ते खा आणि सगळ्या पद्धतीने नैसर्गिक साधं जीवन जगा. बाकी नाही, बाकीचं काही व्यवस्थित वागायला तरी चालेल, पण आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं, ही नैसर्गिक जीवन जगा एवढंच मला म्हणायचं, बाकी काय नाही. धन्यवाद सर. विकासाच्या नावाखाली आपण काय कमावतोय आणि काय गमावतोय हे आपल्या व्याख्यानातून आम्हाला सर खरंच कळालं. हां बोला, शेवटचा प्रश्न. हां हां बरं असू दे, घ्या प्रश्न घ्या आणि कोणाला असेल तरी. हो, याबद्दल मी जाता जाता बोलणारच होतो. आत्ता जे काही मी बोललो तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी जगण्याचा प्रयत्न करतो. जसे सर जगण्याचा प्रयत्न करतात तसे त्या मी माझ्या जगण्यात इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतो. मी पूर्णपणे नैसर्गिक जगत नाही, पण मी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. तो माझा गोल आहे की मी हळूहळू प्लास्टिकचाही वापर कमी करेन वगैरे वगैरे. तर तशा पद्धतीचे आम्ही काही कार्यशाळा घेतो ज्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुम्ही त्या कार्यशाळेत तुम्हाला मात्र थोडं व्हॉलेंटिअरिंग करायला लागतं, म्हणजे आमच्यासोबत काम करायला लागतं. म्हणजे त्यांनी म्हणाले की तुम्ही जाता आणि तुम्ही फक्त झाडांकडे बघा, आम्ही तुम्हाला पाणी घालायला लावणार आहोत, ते फक्त झाडांकडे बघायला देणार नाहीत. आणि मातीची बांधकाम करणं, शेती समजून घेणं, असे छोटे छोटे प्रयोग करत असतो. तर मला असं वाटतं की एक कम्युनिटी बिल्डिंगचा हा प्रयत्न आहे की आपण फक्त आजकाल कम्युनिटी म्हणजे काय समजतो की माझे फेसबुकवरती अमुक फॉलोअर्स आहेत आणि एवढी लोकं मला ओळखतात, पण ती 4 लोकं तुझ्यावर झाडाला पाणी घालायला येतील का, तुझ्या शेतीमध्ये काम करायला येतील का? मला अशी माणसं हवी आहेत. सो मला हा जो काही पब्लिसिटीचा पसारा आहे या पलीकडे खऱ्या अर्थानं आपण काय करू शकतो मिळून, हा विचार आहे. तर मला असं वाटतं की एकदा तुम्ही तिथे आलात, बघितलात, तर तसा प्रयोग तुम्ही इथेही करू शकता. सो तशा पद्धतीची जीवनशाळा करण्यामध्ये तुम्ही इथे पुढाकार घ्या. आम्ही आमचं नॉलेज आणि इनपुट तुम्हाला देऊ आणि तुम्ही इथल्या 4-5 लोकांना घेऊन तुम्ही हा ग्रामीण जगण्याचा किंवा साध्या जगण्याचा म्हणूयात आपण. सरांनी फार मस्त सांगितलं की आत्ता ते आपल्याला 10 वर्षांनी की नाही हे जगणं आपल्याला फोर्सफुली जगायला लागणार आहे. म्हणजे झक मारून पेट्रोल नको वापरू म्हणून सरकारला हे काढायला लागेल, पण त्याच्या आधी आपण बाय चॉईस ते जगूया. म्हणजे मला वाटतं म्हणून मी आता जगणार आहे असं जगूयात. तर त्याच्यासाठी आपण असे काही कम्युनिटी बिल्डिंगचे प्रयत्न करतो आहोत. तर तिथे तुम्ही येऊ शकता. जीवनशाळेबद्दलचं जे डिटेल्स आहेत ते आमचा जे रान माणूस म्हणून जो इंस्टाग्राम पेज आहे त्याच्या लिंकमध्ये आहेच. आणि अदरवाईज व्हॉट्सॲपचा काही जर इथला ग्रुप असेल तर आम्ही सरांसोबत शेअर करू, संजय सरांचे वगैरे. तर तिथे एक नंबर देऊ, सो तुम्ही त्या ग्रुपला तरुण किंवा तुम्ही सगळे जॉईन होऊ शकता. आणि तो काही पर्यटनाचा प्रकल्प नाही आहे, म्हणजे कोकण म्हणजे सगळे तुम्ही फिरायलाच या असं मी सांगत नाही आहे. तिथे आम्ही काही पैसे घेत नाहीत लोकांकडून, पण मिळून राहायला लागतं आणि मिळून जेवण पण बनवायला लागतं, सगळी कामं करायला लागतात. आणि त्यातून मग आपण अनेक सेशन्स घेतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि थोडं एक कम्युनिटी बिल्डिंगचा तो प्रयत्न आहे. तर जीवनशाळेत येणार असेल तर मी नंबर शेअर करतो, आमचा ऑफिशियल नंबर. सो तिथे कनेक्ट होऊन तुम्ही येऊ शकता.
ओके. तर खरं तर मी कोकणातला एकदम ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सिटी बघितली ती मुंबई आणि औरंगाबाद. कारण मी आत्ताचं संभाजीनगर, तर तिथे मी इंजिनिअरिंगला होतो आणि धावणारी माणसं मी बघितली माझ्या आयुष्यात. म्हणजे गावाकडे लोक फक्त पाऊस आला की धावतात, दिवसभर धावणारी लोकं मी बघितली आणि ती पण एकमेकांना ढकलत चेंगराचेंगरीत. आणि हा सगळा मी जेव्हा म्हणजे अब्रप्टली माझ्यासाठी हा खूपच म्हणजे मी एकदम गावात वाढलो. म्हणजे माझं जर गाव बघाल तर तिथे गाडी एस टी जात नव्हती, असं माझं गाव होतं. तिथून मी सावंतवाडीसारख्या ठिकाणी मी SPK कॉलेजला सायन्समध्ये चांगले मार्क्स, टॉपर होतो मी. मग मला तेच आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्यावरती इन्फ्लुएन्स करतं की पहिला इन्फ्लुएन्स हा असतो की इंजिनिअरिंगकडे जा, हा पहिला इन्फ्लुएन्स होता. आणि त्यात करून आपले जे शिक्षक असतात ते त्यांना असं वाटत असतं की मुलांनी प्रगती केली पाहिजे म्हणजे शहरातच गेलं पाहिजे. तर त्यात त्यांची चुकी काही नसते, पण असं एक सो कॉल जगाचं आणि आईवडिलांना तेच वाटतं. तर मी त्या ह्याच्यात गेलो आणि बघितलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे काही म्हणतो आहे, म्हणजे ज्या मागे आपण धावणार आहोत आणि ह्या सिटीचा आपण भाग होणार आहोत, त्याच्यानंतर आपण माणूस म्हणून स्वतःला किती वेळ देणार आहोत, कुटुंबाला किती वेळ देणार आहोत. आणि हे सगळं बघितल्याच्यानंतर मी जेव्हा गावाकडे आलो, म्हणजे जॉब करण्याच्या आधी, त्यावेळेस माझ्या गावामध्ये एक मायनिंग प्रकल्प येत होता आणि त्या मायनिंगला विरोध करण्यासाठी माधव गाडगीळ सरसुद्धा आले होते. कारण त्यांनी त्या भागाला म्हणजे दोडामार्ग म्हणून जर तुम्ही भाग ऐकला असेल, तिराळीच्या खोऱ्यातला दोडामार्ग एरिया आहे, समृद्ध भाग आहे एकदम, आणि तिथल्या एका गावामध्ये मायनिंग प्रकल्प येत होता. आणि लिटरली मला तेव्हा असं वाटलं की हे गाडगीळसारखा एक म्हातारा माणूस माझ्या गावात येतो आहे पुण्यावरून, त्याच्याबरोबर सगळी वयोवृद्ध माणसं तिकडे कंपनीबरोबर झगडत आहेत, भांडत आहेत, आणि आम्ही फक्त बघतो आहे. आम्ही माणूस म्हणजे आमच्यासाठी चाललं आहे ना हे सगळं. म्हणजे आज जो काही विरोध करतो आहे, आज जे काही ही लोकं रस्त्यावरती उतरली आहेत, हे जंगल, हे डोंगर राहून शेवटी कोणाला फायदा होणार आहे? आम्हालाच होणार आहे ना. मग ह्या सगळ्या प्रक्रियेचा आपण का भाग नाही आहोत? तर ह्या सगळ्याचा मी विचार केला आणि मी ठरवलं की इथे काहीतरी करायचं म्हणून. पण माझ्यासमोर आर्थिक हे होता, कारण मी काही खूप श्रीमंत फॅमिलीतला नाही, गरीब मध्यमवर्गीय असल्यामुळे पैसे कसे कमवायचे हा फार मोठा आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असतो, कारण त्याशिवाय आजच्या काळात जगताच येत नाही. पण थोडाफार कोकणात राहून मला पर्यटन करण्याची संधी मिळाली आणि त्याचंही संपूर्ण क्रेडिट कोकणाच्या सौंदर्याला जातं की ज्याच्यामुळे मी तिथे असा काहीतरी व्यवसाय करू शकलो. आणि पण नंतर व्यवसाय आणि पर्यावरण असं जपत आता काम करतो आहे. पण तू इन्स्पिरेशन म्हणशील तर मला असं वाटतं की ही सगळी गावातली माणसं जी अजूनही अशी जगतात, जी त्या मला आंदोलनात दिसली की जी अजूनही म्हणजे त्यांना खूप काही मोठं कळतं असं नाही, त्यांना ग्लोबल वॉर्मिंग कळत नाही, क्लायमेट चेंज कळत नाही, त्यांना कुठल्या पॉलिसी कळत नाही, पण त्यांना एक कळतं की हा डोंगर संपला का मी संपलो, ही नदी संपली का मी संपलो, ही माती संपली का मी संपलो. आणि ही माणसं जर इतकी रुटेड असतील आणि इतकी छान ते असा प्रयत्न करत असतील तर तेच माझा आदर्श मला वाटतात. आणि नंतर मग असे अनेक आदर्श मिळत गेले. गाडगीळ सरांसारखे त्यांच्याकडून मी खूप म्हणजे वाचनातून शिकलो. मी त्यांना कधी भेटलो नाही, पण अशी बरीचशी मंडळी आहेत जी आजही ग्राउंडवरती काम करतात आहेत आणि ती आपल्यासाठी इन्स्पिरेशन आहेत. गावागावांमध्ये कुठल्या तरी धनगरवाड्यावरती गेलो, कुठच्या तरी आदिवासी भागात गेलो की अशी सातत्याने माणसं मिळतात आणि ती फार आजकाल मला असं वाटतं. म्हणून मला असं वाटतं की माणसांचं जे जगणं आहे ना ते त्या लोकांनी जपलं आहे आणि ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून माझ्यासाठी ही सगळी लोकं, रान माणसं ज्यांना मी म्हणतो, ती माझी इन्स्पिरेशन आहेत, जी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात तुमच्या गावातही असतील. नोटेवरचा गांधीजी ते खरं प्रत्यक्षात आयुष्यात जगत असतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक गावात ती माणसं आहेत, फक्त आपली त्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन आपण चांगला ठेवायला हवा. सर, तुमचा एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आहे, पर्यावरण. अगदीच सर. ओके. कोकण रेल्वे ओके. नाणारचा आत्ता आपण थांबवला आहे प्रकल्प आणि जैतापूर त्याआधीच गेला होता, पण नाणार कोणत्याही क्षणी सुरूही होऊ शकतो, सांगता येत नाही. देशावरती आता तेलाचं संकट आलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला सॅक्रिफाईस करायला लागेल. एक वाक्य नेहमी असतं सरकारचं की काय म्हणतात ते, देशाच्या विकासासाठी आपल्याला बलिदान द्यावंच लागतं कोणाचं ना कोणाचं. ते आपल्याला कोकणाचं द्यावं लागेल कदाचित. दुसरं सर, तुम्ही म्हणालात की कोकण रेल्वे,
तर कोकण रेल्वेमुळे काही फार इम्पॅक्ट झाला, पण मायग्रेशन रेट वाढला कोकणाचा. पण मला असं वाटतं की कोकण रेल्वेपेक्षा जे मुंबईत गेलेला कोकणी माणूस होता, जो आधीपासूनही जात होता, तर त्याने कुठेतरी एक लाईफस्टाईल कोकणामध्ये घेऊन आला, जी लाईफस्टाईल इथल्या लोकांना नेहमी अट्रॅक्ट करत गेली आणि ती इथल्या लोकांना नेहमी गरीब ठरवत गेली. कारण जर ती गरीब होती तर आज कोकणातल्याच त्याच जीवनशैली बघायला पर्यटक काय येतात, आणि कोकणातल्या त्याच जीवनशैलीवरती नारबाची वाडी आणि दशावतारसारखे पिक्चर काढून कोट्यवधी रुपये का कमवले जातात. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण केलं जातं, लक्षात घ्या. आणि मला असं वाटतं की ही जी काही आज आपली जी जीवनशैली म्हणून लोकांनी सोडली, ते कोकणात असो किंवा पश्चिम महाराष्ट्रात असो, शहरांशी जोडणं सोपं झाल्यामुळेच झालं आहे. तर त्याच्यामध्ये रेल्वेचाही हात असावा. पण आत्ता तर डबलिंग हायवे होतो आहे, म्हणजे आत्ता मोठा हायवे होतो आहे. त्याच्यानंतर तर आता सरकारचं असं आहे की तिसरी मुंबईच डायरेक्ट कोकणात होते आहे. म्हणजे आता मध्यंतरी तुम्ही ते आपले जे न्यूज चॅनलवाले जे काही असं बोलतात की 4 तासात कोकण, 5 तासात विदर्भ, असं करून जे काय आता त्यांचं चाललं आहे की 4 तासात कोकण म्हणजे काय, की विकेंडला कोकणात फिरायला यायचं आहे तुम्हाला आणि इथे कायमस्वरूपी सेकंड होम घ्यायचं आहे. पूर्वी लोक दापोलीला फिरायला यायची. आता लोधाने दापोलीला 600 एकरमध्ये वेगळंच कोकण उभं केलं आहे आणि आता लोक दापोलीला फिरायला नाही आहेत, दापोलीत त्यांचं घर असतं. मला केरळमध्ये एक माणूस भेटला, मला बोला, अरे मैं अब तेरे गाँव वाला हो गया हूँ. म्हटलं कैसे? अरे मैंने दापोली में जगह ली 5 एकर. भाई ठीक आहे गाववाला, उद्या चल मग आपण जाऊ काजू काढायला सोबत. तर आता हे जे काही चाललं आहे ना, हे रस्ते हायवे करणं, पण कोकण रेल्वेने निदान ते एक कंट्रोलमध्ये होतं. पण हायवेनंतर मला असं वाटतं की अजून जोरदार होणार आहे. कोकण रेल्वेने थोडी दळणवळणाची साधनं निर्माण केली, लोकांना मुंबईशी जोडलं, त्याच्यामुळे काही अंशी लोकांना फायदाही झाला त्याचा. आंबा व्यावसायिकांना फायदा झाला म्हणा, किंवा कनेक्टिव्हिटी वाढली. पण मला असं वाटतं की हायवे किंवा एअरपोर्टमुळे त्याचा अजून इम्पॅक्ट जास्त होऊ शकतो. सर, तुमचा एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला आहे संगमेश्वर गावातले फणसवणी गावाचा. ती लोक आपल्याला मातीशी कशी जोडलेले आहेत त्याबद्दल थोडी माहिती द्या. फणसवणे गावातले कोकणी मुस्लिम्स. हां हां, तर कोकणातली मुस्लिम वाडी असा मी तो एक व्हिडिओ केला होता की कोकणात तुम्ही असे काही जातीय दंगले, धार्मिक तेढ कधी ऐकली नसेल. तर ह्याचं कारण मला, मी तेव्हा फिरत होतो तेव्हा असं दिसलं की भलेही मी मशिदीत जात असेल किंवा मी मंदिरात जात असेल पूजा करायला माझ्या वेगवेगळ्या देवांना, पण तिथून आल्याच्या नंतर मी जी जीवनशैली जगतोय ती कोकणातलीच आहे. लक्षात आलं ना? इथे मी काही अरबस्थानमधली जिंदगी जगत नाही ना. तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे, म्हणजे मी लिटरली असं बघितलं की फणसवणे गावातल्या एका मुसलमानाच्या घराच्या समोर एक बांगडा सुकट ठेवलेला, एकच बांगडा, आणि त्याच्यावरती जाळं टाकलेलं कावळ्याने पळवू नये म्हणून. मग तेव्हा मला शिकलं, अरे हा किती साधा सिंपल माणूस आहे की एका बांगड्याला पण त्याने झेड सिक्युरिटी लावलेली आहे. हा कोकणी माणूस मला त्याच्यामध्ये दिसला. आणि ती बाई ज्या पद्धतीने घर दाखवत होती, जे काही समजावत होती, माझं घर किंवा, आणि ती बेसिकली ती लोक कोकणी भाषा बोलतात, ह्याचं मला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं. दोन्हीकडे आता कट्टरतावाद वाढत चाललेला आहे. पण त्यातल्या त्यात करून त्या फणसवणे गावात, आणि त्याच्या पुढे कडवई म्हणून गाव आहे, तुम्ही कधी आता फिरायला गेलात तर मुद्दाम तुम्ही संगमेश्वर कसब्यामध्ये गेलात की पुढे त्या गावांमध्ये फिरून या. कळमस्ते, कडवई, संगमेश्वरची गावं, तिथल्या कडवई गावातला हर एक माणूस डॉक्टर किंवा कॅप्टन आहे बोटीवरती, आणि चांगले चांगले त्यांचे वेगवेगळे धंदे आहेत. पण ते माणूस अगदी अस्खलित कोकणी भाषा बोलतात, आणि त्यांनी कोकणी भाषेमध्ये स्वतःचं एक पुस्तक काढलं आहे त्या गावाने, ते पण कोकणी मुसलमानांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजे जे काही मला असं म्हणायचं आहे की जाती धर्मापलीकडे रिजनल संस्कृती जपायला हवी. मी मुस्लिम आहे म्हणून मी काय अरबस्थानची जिंदगी जगत नाही ना. मी कोल्हापूरचा पहिला आहे, मी इचलकरंजीचा पहिला आहे, नंतर मी मग माझा काही जो धर्म असेल त्याला मी हे करेन. तर कोकणात आहे म्हटल्यानंतर 6 महिने पाऊस पडणार, त्याला ईदचा चांद प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही ना, कारण कधी कधी ढग असतील, म्हणून तो काही जेवणार नाही का? तो जेवणार, कारण तो आधी कोकणातला आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण उगाच कुठेतरी काहीतरी होतं आहे म्हणून ती रील बघून आपण आपल्या बाजूच्या माणसाला कमी लेखता किंवा त्याला त्रास देता का म्हणे. तो आधी आपला आहे आणि त्याचं ते आपले पण आपण त्याला आपलंसं केलं पाहिजे असं मला वाटतं. सर, प्लास्टिकचं विघटन वर्षानुवर्ष होत नाही हे समाजातील प्रत्येक घटकाला माहीत आहे, प्रबोधन करणाऱ्या लोकांना पण माहीत आहे, आणि सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत त्यांनाही माहीत आहे. पण याच्यावर उपाययोजना व्हायला पाहिजे की त्या फॅक्टऱ्या बंद केल्या पाहिजेत जे प्लास्टिक निर्माण करतात.
पण तसं न करता हे लोक जे वापर करतात त्यांच्यावर दंड गोळा करून पैसे मिळवतात. याच्यावर काही उपाययोजना करता येईल का? मला निवडून दिलं असतं तर केलं असतं काहीतरी. मग तुम्ही उभं राहिलं पाहिजे सर. मी गमतीत बोललो, माझे काही तशा राजकीय हे नाही आहेत, पण ह्या पॉलिसी लेवलच्या गोष्टी आहेत सर, तुम्ही बरोबर बोललात. आणि आपल्याला प्लास्टिक उचला म्हणून सांगतात, पण खरं तर त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेतच एवढं प्लास्टिक आणून ठेवलं आहे, म्हणजे काही विकत घ्या ते प्लास्टिकमधूनच मिळतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक आम्ही जांभूळवाडी काही जांभूळकर म्हणून जे केलं आहे त्यांनी कापडी पिशवीचा एक प्रयोग केला आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून आपण इन्स्पिरेशन घेऊन जातानाच आपण जर आपली कापडी पिशवी घेऊन गेलो आणि भाज्या किंवा बाकीच्या गोष्टी कापडी पिशवीतून, अंडी, दही, दूध डब्यातून, मासेसुद्धा घ्यायला आपण डबे घेऊन गेलो, मटण घ्यायला डबे घेऊन गेलो, तर मला असं वाटतं की आपण आपल्या परीने करू शकतो. पण सर बरोबर आहे की ते जेवढं फॅक्टरीमधून येतं आहे त्यात आपले एफर्ट्स म्हणजे काहीच नाही आहेत. आणि ह्याला जबाबदार पेट्रोकेमिकल इंडस्ट्री आहे. म्हणजे पुन्हा सांगतो रिफायनरीज, की हे सगळं सुरू कसं झालं. आता आपल्याला वेळ खूप झाला आहे, पण याच्यावरती जाता जाता बोलतो की रिफायनरीचं प्रोडक्ट आहे प्लास्टिक. आणि रिलायन्सच्या रिफायनरी जेव्हा आली जामनगरमध्ये किंवा गुजरातमध्ये, त्यावेळेस पेट्रोकेमिकलमधून त्यांनी ऑइल आणि पेट्रोल आणि डिझेल तयार केलं, पण त्यातून त्यांना फार फायदा होत नाही, कारण त्यांना डिझेल आणि पेट्रोल गव्हर्नमेंटच्या दराने विकायला लागतं. त्याच्यामुळे त्यांचं प्रॉफिट मार्जिन पेट्रोकेमिकलमधून त्यांना काढता येतं. त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीला हे वापरायला चालू केलं आहे. प्रत्येक गोष्ट ही प्लास्टिकमधूनच द्यायची. आणि आपल्याला एवढ्या सवयी लावल्या, आणि त्या ग्रामीण भागातल्या लोकांना त्याचा अवेअरनेस नव्हता. असं नाही ते का मुद्दाम टाकतात, कारण आधी आपण सगळं केळ्याच्या पाण्याबिनात गुंडाळणारी माणसं होतो, त्यामुळे फेकून देणं हे आपल्याकडे सहजासहजी होत असते. आणि नदीत फेकणं, कारण जे काही निर्माल्य असेल आपण नदीत फेकायचं. पण ते प्लास्टिक आहे म्हणून ते त्रासदायक आहे हे कुठेतरी त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून ते होतं आहे. तर ते कापड्या पिशव्या वापरणं वगैरे हेच आत्ता आपल्याकडे असलेले उपाय आहेत असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी देतो. नमस्ते सर. इचलकरंजी हे एक सेमी इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजे जितकी लोकसंख्या आहे तितकेच कारखाने फॅक्टरीज इथे आहेत. इचलकरंजीमध्ये आज जवळपास एक 250 ट्रक रोज लाकूड येतो. त्या प्रत्येक ट्रकमध्ये जवळपास 12 ते 15 टन लाकूड असतो. आणि त्या प्रत्येक ट्रकची एक जे लाकूड असतं त्याची किंमत असते जवळपास एक 80,000 रुपये किंमत असते जवळपास. तर मला एक इथं विचारायचं आहे की ते जे पूर्ण वाढ झालेलं जे वृक्ष असतं त्याची व्हॅल्यू किती असते? कारण की आता 1 टन जर आपण लाकूड आता विचार केला, जसं मी मागशी सांगितलं 12 ते 15 टन 80,000 रुपये जे सांगितलं, तर एका टनाची किंमत जवळपास एक 7-8 हजार रुपये त्याची व्हॅल्यू ठरते कुठल्या एक मृत झालेल्या लाकडाची. पण पूर्ण वाढ झालेला जिवंत असलेल्या वृक्षाची किंमत किंवा त्याची व्हॅल्यू कोणकोणत्या गोष्टीवर ठरू शकेल? जसं की आज माणसाचा जे बॉडी आहे त्याची एक व्हॅल्यू ठरली जाते, 3 कोटी 4 कोटी 5 कोटी. त्याच्यामध्ये मेंदू आलं, त्याच्यामध्ये हृदय आलं, त्यानंतर फुफ्फुस आलं, किडनी आलं, या वेगवेगळ्या गोष्टींवर त्याचं एक व्हॅल्यू ठरली जाते मनुष्याची. पण याच गोष्टीवर याच आधारावर एक झाडाचं आयुष्य त्याची व्हॅल्यू काय ठरली जाते? झाडाची व्हॅल्यू सांगता नाही येणार मित्रा, कारण झाडाची व्हॅल्यू पैशात करता येणार नाही. कारण झाड नेमक्या काय काय गोष्टी देतं याची आपल्याला कदाचित जाणीवच नाही आहे. झाड माती धरून ठेवतं, त्याच्यामुळे माती वाहून जात नाही. आता ह्याची व्हॅल्यू कशी काढणार? झाड ऑक्सिजन देतं, याची व्हॅल्यू कशी काढणार? झाड सह्याद्रीतनं आलेले वारे अडून पाऊस सोडतं, याची व्हॅल्यू कशी काढणार? त्याच्यामुळे माणसाने जे काही व्हॅल्यूज ठरवल्यात ह्या त्याच्या डिमांड आणि सप्लायवरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे उद्या जेव्हा झाडांची संख्या कमी होणार त्यावेळेस अचानक त्याची किंमत वाढवली जाणार. आज पेट्रोलचे साठे कमी शिल्लक राहिलेत म्हणून आपल्याला त्याच्या किमती जास्त आहेत. पाणी आत्ता मुबलक होतं तेव्हा त्याची किंमत कमी होती. आता पाण्याचे शॉर्टेजेस निर्माण झाले म्हणून 20 रुपयाची बिस्लेरी आली आणि ती भविष्यात अजून महाग होत जाणार आहे. आणि हे जे सगळी लाकडं येतात ही कोकणातूनच येत आहेत बाबा. त्याच्यामुळे इथे सगळ्या तिकडे जंगलतोड होते आहे. त्या जंगलतोडीमुळे सॉईल इरोजन होतं आहे. पंचगंगा नदी जी आज गाळाने भरली आहे याचं कारण सह्याद्रीत होणारी जंगलतोडच आहे. तर या सगळ्या गोष्टींचा माणसावर परिणाम होतो आहे. आपण निसर्गाची जी काही पर्यावरणीय किंमत आहे ती आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार आहे. आणि तिची जी तू किंमत म्हणतो ना झाड तोडल्याची, ती आता आपण भोगतोय सगळे जे काही हीट वेव्ह चालू आहे. हायकोर्टाने काहीतरी त्याची व्हॅल्यू ठरवली होती असं मी ऐकलेलं आहे, 1 लाख 2 लाख 5 लाख. पण ते
हो पण मग त्या किमतीला हे विकत घेणार नाहीत ना ज्यांना ट्रक आणायचे आहेत. त्यांना कसं समजावशील तू? ते मग झाडं विकायचा वेगळा धंदा करतील, ते इंडस्ट्री बंद करून टाकतील टेक्स्टाईलची. धन्यवाद. धन्यवाद. विकासाच्या नावाखाली आपण काय कमावतोय आणि काय गमावतोय ह्याचा खूप गंभीरपणे विचार आपल्या व्याख्यानातून आम्हाला समजला. त्यामुळे तिन्ही संस्थांच्या वतीने मी श्रीयुत प्रसाद गावडे सरांचा आभार मानतोय. तसेच आपण सर्व या ठिकाणी व्याख्यानमालेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या सर्वांचंही आभार. तसेच उद्या गुरुवार 14 मे रोजी छत्रपती शिवराय केवळ इतिहास नाही तर वर्तमानातील प्रेरणा हा विषय ठाण्याहून आपल्यासमोर श्रीयुत सुनील नायर सर हे घेऊन येत आहेत. उद्या